हेलो। हाँ सर। हाँ साना मैडम, मुझे मत म्यूट कीजिए, या कोई जो होस्ट को होस्ट है, आप मुझे अनम्यूट रन दीजिए। आप सबको अनम्यूट म्यूट कर दीजिए, मुझे म्यूट मत कीजिए। सर जस्ट अ मिनिट, थोडासा स्क्रीन मोठा नाही होऊ शकत काय? 1 मिनिट करतोय करतोय. ओके. हेलो. हाँ सर। यस सर, आपकी वॉइस आ रही है सामने। ओके. ओके सर। बेसिक ऑफ लॉजिकल रिझनिंग अँड न्यूमेरिक ॲबिलिटी. आपल्याला याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये जे रिझनिंग आणि न्यूमेरिक ॲबिलिटीसाठी जे बेसिक नॉलेज आपल्याला असायला पाहिजे, आपण डायरेक्ट आतापर्यंत प्रॉब्लम सॉल्व करत होतो. लास्ट सेशन में हम प्रॉब्लम सॉल्विंग कर रहे थे, क्वेश्चन का आंसर दे रहे थे. उसके पीछे क्या बेसिक है तो वो पता ही नहीं है, और हम डायरेक्ट आंसर और क्वेश्चन कर रहे हैं. सर हमको पढ़ा रहे थे, लॉजिकल रीजनिंग पढ़ा रहे थे, न्यूमेरिक एबिलिटी पढ़ा रहे थे, लेकिन जो हम लॉजिकल रीजनिंग और न्यूमेरिक एबिलिटी जब हम उसका एग्जाम्पल हम सॉल्व करते हैं, तो ये पता होना चाहिए कि इसके पीछे क्या बेसिक है, इसका कोई याचे काही नियम आहेत का, इसमें कुछ बेसिक, कुछ उनके जो स्टेटमेंट रहते हैं, जो स्टेटमेंट का हमको इंटरप्रिटेशन करके अप्रोप्रिएट आंसर देना होता है, तो वो देने के लिए ना कि हमारा खुद का रीजनिंग नहीं यूज करना होता है. यहाँ जो बेसिक जो उनके टर्म्स दिए होते हैं, वही हमको यूज करके आगे चलना पड़ता है. ओके, तो ऐसा मुझे थोड़ा सा देखने मिला कुछ कि डायरेक्ट स्टूडेंट पढ़ा रहे, आंसर दे रहे थे, लेकिन उसके पीछे कुछ जो बेसिक पता होना चाहिए था वो ना करते हुए हम एग्जाम्पल सॉल्व कर रहे थे. ओके, तो हम बहुत तो ज्यादा नहीं, लेकिन जो बेसिक है सबको मैक्सिमम आई थिंक जो नेट सेट एक्सपीरियंस स्टूडेंट है, तो उनको ये पता होना चाहिए कि जो लॉजिकल रीजनिंग के क्वेश्चन होते हैं, तो इतने डायरेक्ट हमको इसका आंसर नहीं निकालते आता. कभी कभी हो सकता है कि इंस्टेंट आपका प्रैक्टिस हो जाए तो आप डायरेक्ट निकाल सकोगे, लेकिन बहुत सारे ऐसे भी एग्जाम्पल होते हैं कि एट ए ग्लांस हमको नहीं पता चलता है, थोड़ा उसको हमको पढ़ना ही पड़ता है, और दो पढ़ने के बाद में ही हमको आंसर उसका हम दे सकते हैं. ओके, तो ये रीजनिंग जो हम देखते तो रीजनिंग होता क्या है, इसको रीजनिंग म्हणजे नेमकं काय आहे, रीजनिंग क्या होता है, व्हाट इज द रीजनिंग. रीजनिंग एक ऐसी प्रकार की प्रोसेस है. रीजनिंग इज द प्रोसेस ऑफ थिंकिंग इन लॉजिकल वे in order to form the conclusion or judgment from the information. एक बहुत सारा डेटा दिया हुआ है, उस डेटा में से हमको लॉजिक लगा के हमको उसमें एक इंटरप्रिटेशन करके उसका जजमेंट करना है. ये जजमेंट ना कि हमारे प्रिडिक्शन हमारे मन में है, अलग अलग प्रकार के हमारा स्टडी है, तो उससे नहीं करना है. जो ऑलरेडी डेटा दिया है, ऑलरेडी जो सेंटेंस दिए है, ऑलरेडी जो स्टेटमेंट दिए है, उनके ही आधार पर हमको इंटरप्रेट करके जजमेंट करके हमको फाइनल कंक्लूजन पे आना पड़ता है. ये माहितीमधून निष्कर्ष किंवा निर्णय तयार करण्यासाठी तार्किक मार्गाने विचार करण्याची प्रक्रिया म्हणजे तर्कशक्ती म्हटल्या जाते किंवा रिझनिंग म्हटल्या जाते. It is a basic test, one's ability to judge things in a complete situation. It analyzes the student's ability to picturize data and rearrange it to reach to a solution. Means ये ऐसा प्रकार का चित्र होता है कि जिसमें हमको उस डेटा का कॉम्प्रहेंशन होना बहुत जरूरी होता है. पता ही नहीं चलता है कि वो बता रहा है क्या है, हम उसका एनालिसिस, उसका कैसा कंक्लूजन कर रहे हैं, सोल्यूशन हम क्या निकाल रहे हैं. तो इस वजह से हमको ये पता होना चाहिए कि हमको जज करता आना चाहिए कि इस कंप्लीट सिचुएशन क्या है, उसका एनालिसिस करना है कैसा है. पिक्चराइज भी डेटा हो सकता है. कल हमने देखा कि हम पिक्चराइज डेटा पे भी सर ने कुछ पढ़ाया था कि एक के डिपेंड उसके ऊपर दूसरा कैसा होता है. दो डायग्राम दिए हुए तो तीसरी डायग्राम कैसी आती है. न्यूमेरिक फॉर्म में भी ऐसा देखने को मिलता है. जो मैथमेटिकल रीजनिंग आता है तो उसमें भी ऐसा देखने को मिलता है कि कंटिन्यूस सीरीज आ जाती है, उसमें बीच में का कोई
नंबर्स गायब होता है वो हमको देना पड़ता है। तो ये सब जो हमको देखना पड़ता है, तो सब सभी के सभी स्टेटमेंट करने के लिए कोई बेसिक है, वो बेसिक हमको अगर पता चले तो बहुत अच्छी तरह से हम ये आन्सर दे सकते। आपल्याला मुळात म्हणजे त्याच्यामधले ज्या मूळ संकल्पना आहेत, ज्या रिझनिंगच्या, तर्कशक्ती अनुमानाच्या किंवा अंकगणितीय अनुमानाच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत, त्या जर आपल्याला माहिती असल्या, चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर देता येते. त्यामध्ये रिझनिंगच्या संदर्भामध्ये एक डिडक्टिव्ह रिझनिंग, इंडक्टिव्ह रिझनिंग आणि ऍडक्टिव्ह रिझनिंग अशा प्रकारच्या रिझनिंगचे बेसिक थिओरिटिकल ज्या कॉन्सेप्ट आहेत आणि त्या अंतर्गत सगळ्या प्रकारचं आंसर आपल्याला सोडावं लागतं. डिडक्टिव रीजनिंग, इंडक्टिव एंड एब्डक्टिव रीजनिंग जो है, ये 3 प्रकार के रीजनिंग से हमको अलग अलग प्रकार के सब क्वेश्चन पूछे जाते हैं। मान चलिए कि नेट सेट जैसा बहुत सारा जो सिलेबस हम पढ़ते हैं, तो उससे थोड़ा एमपैट का एग्जाम का जो ये होता है, तो उससे थोड़ा मिलता जुलता होता है। इसीलिए हम अलग अलग प्रकार के अगर डिडक्टिव रीजनिंग के अलग अलग प्रॉब्लम सॉल्व करते जाएंगे, उसके बेसिक हमको पता चले, तो हम अच्छी तरह से ये रीजनिंग का चैप्टर हम कंप्लीट कर सकते हैं। और हर एक प्रकार के आंसर जो है तो हम डायरेक्ट न देते हुए उसके पीछे क्या है वो हमको देना पड़ता है। डिडक्टिव रीजनिंग verbally reaches conclusion through the citation of example and is the most frequently used form of logical reasoning. It is also known as synthetical reasoning. It is the concept word in classification non exam। इधर देखिए अभी एक इसमें एक एग्जाम्पल है, पूरा ठीक तरह से लिखता नहीं आया है, लेकिन हम आपको बताते हैं। इसमें दिया गया है, सबको स्क्रीन दिख रही है, लिखा हुआ सबको दिख रहा है? यस सर। ओके, किसी एक ने भी यस मिला तो मिल जाता। ओके, इसमें कि राकेश इज मॉर्टल। राकेश क्या है? मरणशील व्यक्ति है। फर्स्ट प्रीमाइसिस है। सेकंड है कि राम इज मॉर्टल। राम भी मरणशील व्यक्ति है, ये भी सेकंड प्रीमाइस है। ये भी एग्जाम्पल वही बता रहा है कि जो राकेश मॉर्टल है तो राम भी मॉर्टल है। मोहन ऑल्सो मॉर्टल। क्या है? मोहन सुद्धा मरते आहे। मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? मरते आहे। म्हणजे राकेश असो, राम असो कि मोहन असो, राकेश हो, मोहन रहो या राम रहो, वो कैसे है? सभी व्यक्ति मॉर्टल है। मॉर्टल यानी कभी ना कभी उनको मरना ही है। तो ये जो उदाहरण है, ये उदाहरण हमको अंततः क्या बताता है कि मनुष्य सभी मरणशील है। मैन इज मॉर्टल। मैन इज मॉर्टल। अभी मैंने मैन इज मॉर्टल ऐसा बता दिया, लेकिन उसके पीछे क्या प्रीमाइसिस है कि राकेश मॉर्टल है, आप जो है आप भी मॉर्टल हो, सभी व्यक्ति मॉर्टल है। जनरलाइज स्टेटमेंट है, और ये जो प्रीमाइस है तो यही बताता है कि डिडक्टिव रीजनिंग यानी कि इसमें इस तर्क के अंतर्गत हमें अज्ञात सत्य से ज्ञात करके हमको उसका इंटरप्रिटेशन करना पड़ता है। हो सकता है कि इसमें अलग अलग प्रकार के एग्जाम्पल आएंगे। कुछ हम एग्जाम्पल जो है तो इस बहुत शॉर्ट तरीके से यहाँ लेंगे। सर पूरा डिटेल इसमें अलग अलग प्रकार के सब लंबा सेशन लेते हैं। हम इसमें सिर्फ जो बेसिक है वही आज देखेंगे। सैंपल एग्जाम्पल ऑन लॉजिकल रीजनिंग एंड न्यूमेरिकल एबिलिटी जब हम देखते, यही बेसिक जो है ये आपके एमपैट एग्जाम में है। इसमें बहुत सारे एग्जाम के हम एज असाइनमेंट के तौर से हमको आपको भेजेंगे, लेकिन यहाँ आपको जो कुछ रीजनिंग के संदर्भ में जो मेन हमको बेसिक पता होना चाहिए वो हम यहाँ देख रहे हैं। तर्कसंगत प्रश्नामध्ये म्हणजे रेशनल क्वेश्चन जे असतात, व्हर्बल अनालिसिसचे जे क्वेश्चन असतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांची उच्चतरी क्षमता तपासली जाते। यामध्ये डिफरन्स केल्या जाते, काय त्याच्यामधलं साम्य आहे, भेद आहे, त्याची तुम्हाला आयडेंटिफिकेशन करता यायला पाहिजे। रेशनल क्वेश्चन examine the high level of ability of student including the ability of recognize difference in the statement,
दो स्टेटमेंट है, दो अनुमान है, तो उसमें कौन सा अनुमान क्या बताता है, इस पे क्या, इस एक अनुमान पे दूसरा क्या कंक्लूजन आता है, ये सभी वर्बल एनालॉजीज में देखे जाते हैं। अभी यहाँ कुछ वर्बल एनालॉजीज के एक बहुत ही सिंपल एग्जांपल हम देख सकते हैं। रिलेशनशिप ऑफ द प्लैनेट विद द वर्ल्ड, रिलेशनशिप ऑफ द प्लैनेट विथ वर्ल्ड, रिलेशनशिप लाइक दैट, जैसा की जे ग्रहाशी विश्वाशी जे नाते आहे, ग्रहाची विश्वाशी जसे नाते आहेत तसे नाते खालील प्रकारे कशाचे आहे। प्लैनेट जो है वो प्लैनेट किसका प्रकार है, ये किसका एक भाग है, ये वर्ल्ड का एक भाग है, बराबर है। उसी तरह से रिलेशनशिप ऑफ द वर्ल्ड विथ लैंग्वेज, रिलेशनशिप ऑफ द पेन विथ इंक, रिलेशनशिप ऑफ द शिप विथ सी, रिलेशनशिप ऑफ द रिजल्ट विथ द कोड। इसमें क्या है, तो प्लैनेट इज द पार्ट ऑफ वर्ल्ड, प्लैनेट इज द पार्ट ऑफ वर्ल्ड। वर्ल्ड में बहुत अलग अलग प्रकार के प्लैनेट है, वर्ल्ड में बहुत अलग अलग प्रकार के प्लैनेट है, वो बहुत अलग अलग प्रकार के प्लैनेट में से एक प्लैनेट है। सो एज द सेम वर्ड इज अ पार्ट ऑफ लैंग्वेज, लैंग्वेज यानी की भाषा, आपकी जो भाषा, भाषा जी आहे या भाषेमध्ये खूप सारे शब्द आहेत, त्या अनेक शब्दामधला एक कुठलाही शब्द तो आहे, तो त्याच्यातला एक पार्ट आहे। ओके, अशा प्रकारचे जे एक्झाम्पल आहेत तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत एग्जाम मध्ये, मे बी हेच नाही परंतु याच्या प्रकार अशा प्रकारचे येऊ शकतात। सना मैडम, ये रिकॉर्ड हो रहा है, आपको पता है, सेशन रिकॉर्ड हो रहा है। ओके, हेल्पिंग पुअर laborers during the corona lockdown is a true sign of humanity. कोरोनाच्या लॉकडाऊन मधील कार्यकाळात गरीब लेबरला, मजुरांना मदत करणे माणुसकीचे खरे लक्षण आहे। स्टेटमेंट दिलेला आहे, स्टेटमेंट है, लॉजिक लगाना है, लॉजिक हमारे मन से नहीं लगाना है, लॉजिक कहाँ से लगाना है, लॉजिक हमको स्टेटमेंट पूरा पढ़ लेना है। स्टेटमेंट पढ़ने के बाद में इसमें अजम्पशन क्या है, अजम्पशन यह है कि इफ पुअर पीपल आर नॉट हेल्प हाउ विल दे रीच होम। अलग अलग प्रकार के जो लेबर्स है, वो लेबर्स डेली वेजेस वाले लेबर्स है, अगर उनको वेजेस नहीं मिला तो उनका लाइवलीहुड नहीं कर सकते। तो ऐसे इसमें अजम्पशन है कि अगर उनको हमने कुछ हेल्प ही नहीं की तो ड्यू टू द इकोनॉमिक असिस्टेंस they will not able to reach their home। सेकंड assumption भी क्या बता रहा है कि not helping in such a crisis is not good for humanity। अगर बहुत सारा ऐसा पेंडेमिक आता है, ऐसा सिचुएशन आता है कि जो सिचुएशन में आपके पास में बहुत सारा पैसा है लेकिन सब लोग मर रहे हैं, तो ऐसे सिचुएशन में आपके पास में का पैसा अगर दूसरों के काम में आ जाए तो उसे हम ह्यूमैनिटीज बोलते हैं। तो ऐसे सिचुएशन में, सिंपल सादे सिचुएशन में नहीं कि आप पैसे बांटोगे, ऐसे सिचुएशन में आप एज ह्यूमैनिटीज अगर आप देखते हो तो आपके पास में का अगर पैसा ज्यादा है, आप अगर उनको हेल्प करते हैं तो ये ह्यूमैनिटीज का उदाहरण होता है। इसलिए अजम्पशन जो है दो हमने पढ़ लिए और स्टेटमेंट भी पढ़ लिया। तो इसमें से आ जाता है कि इसमें का कौन सा अजम्पशन आपको सूट होता है कि जो कि स्टेटमेंट क्लियर हो सके। इसमें देखिए कि ओनली द फर्स्ट हाइपोथेसिस इज इंडिकेटेड, ओनली द सेकंड हाइपोथेसिस और बोथ इंफॉर्मेशन आर स्टोर, बोथ हाइपोथेसिस आर नॉट इंडिकेटेड। दोनों पढ़ लेना है, अजम्पशन दोनों पढ़ लिए
कि अगर पैसा ही नहीं दिया तो पहुंच नहीं सकेंगे, बराबर है। इफ वी if poor people are not helped, how will they reach their home? Not helping in such crisis is not good for humanity. दोनों ही प्रकार के assumption है तो फुल लागू होते हैं, इसलिए both hypotheses are implicated because assumption 2 means helping in a crisis in humanity, and corona period is a economic and very dangerous pandemic situation, so that the both statement are correct, and so that the हमने उनको हेल्प भी करना चाहिए, अगर हेल्प नहीं की तो पहुंच नहीं सकते, और ये ह्यूमैनिटीज का भी उदाहरण है। तो डायरेक्ट हमने अगर उसका अजम्पशन नहीं पढ़ते हुए अगर स्टेटमेंट दे दिए तो हमको ये पता नहीं चलेगा। एनालिसिस ऑफ आर्गुमेंट, कुछ आर्गुमेंट्स होते हैं, कुछ स्टेटमेंट होते हैं, स्टेटमेंट से हमको आंसर निकालना होता है। करप्ट सिलेक्शन कॉजेस इनजस्टिस टू द राइट कैंडिडेट, करप्ट सिलेक्शन कॉजेस इनजस्टिस टू द राइट कैंडिडेट, भ्रष्टाचार करून केलेल्या निवडीमुळे योग्य उमेदवारावर अन्याय होतो। ये बहुत सारा करप्शन करके अगर कैंडिडेट्स अगर जीते जाते हैं चुनाव में, तो जो सिंसियर कैंडिडेट है, जो राइट कैंडिडेट है, उस पे एक प्रकार का इनजस्टिस होता है। एक स्टेटमेंट है, द स्टेटमेंट हैज ट्रूथ, द स्टेटमेंट इज एडवाइस है क्या, द स्टेटमेंट, द अप्रोच इन द स्टेटमेंट इज एक अप्रोच दिया गया है कि स्टेटमेंट में, या कुछ ये बायस बता रहा है। देखिए अगर हमने एक स्टेटमेंट पढ़ लिया तो सीधे तौर से हमको ये पता चलता है कि अगर राइट कैंडिडेट का चुनाव करना है तो वो पीपल करेगी, फोक्स करेंगे, लोग करेंगे। लेकिन अगर करप्ट सिलेक्शन, बहुत सारे पैसे बांट दिए लोगों को और बांट दे के उनको चुनाव में खरीद लिया और उनका पूरा इलेक्शन होके अगर वो जीत गए, तो राइट कैंडिडेट चुनाव में आ ही नहीं सकता, उनका इनजस्टिस हो गया करके उसको तो जस्टिस मिला ही नहीं। तो ये क्या बता रहा है कि पूरी तौर से एक सत्यता बता रहा है, ट्रूथ बता रहा है। एक एडवाइस नहीं दिया गया है, किसी को एडवाइस नहीं दिया गया है, ये तो पूरा स्टेटमेंट ट्रू है। कुछ दृष्टिकोण नहीं है, एक अप्रोच नहीं है, या कोई बायस ओपिनियन नहीं है, बायस ओपिनियन नहीं है। ये तो बता ही रहा है कि करप्ट सिलेक्शन हो गया, तो करप्ट सिलेक्शन कॉजेस इनजस्टिस टू द राइट कैंडिडेट। तो हमको, अगर हमने एग्जाम्पल के तौर पे अगर ये महसूस भी किया है, हम जब चुनाव के वक्त हम जब इलेक्शन में हम वर्क करते हैं, अगर एज अ मतदाता अगर हम देते हैं, तो हमको भी पता चलता है कि अगर लोगों ने अगर पैसा दे के चुनाव जीत लिया है तो राइट कैंडिडेट पे एक प्रकार का इनजस्टिस हो जाएगा। इसलिए ये जो है तो पूरा का पूरा ट्रूथ है, और ये इसलिए इसमें जो है तो स्टेटमेंट ट्रूली पूरा ट्रू है। इसलिए जो है तो पहला जो विधान है, पहला जो स्टेटमेंट है, द स्टेटमेंट हैज ट्रूथ, स्टेटमेंट एंड प्रोसीडिंग एग्जीक्यूशन। कुछ ऐसे होते हैं कि एक स्टेटमेंट है और स्टेटमेंट में कुछ आपको एग्जीक्यूशन करना है। पेंडेमिक ऑफ कोरोना 19 इन द वर्ल्ड, ये जो है तो जगत कोरोना ने थैमान घातले, बहुत सारे ये पेंडेमिक आने की वजह से बहुत सारे लोग मर रहे हैं, और ड्यू टू द कोरोना सर मी क्लास मध्ये आहो सर। वन मिनिट,
सभी जब ज्वाइन होंगे तो इसमें आप लिंक देखा करो, इसमें सब आ जाता है। ओके, तो ये देखिए हम जब स्टेटमेंट और ये देख रहे थे, प्रोसीडिंग जब एग्जीक्यूशन होता है तो उसका हम एक सिंपल एग्जांपल देंगे। प्रोसीडिंग एग्जीक्यूशन क्या बताया कि पेंडेमिक ऑफ कोरोना 19 इन द वर्ल्ड, बहुत बैड कंडीशन है, बैड कंडीशन है, लोग बहुत मर रहे हैं, पूरे हॉस्पिटल पैक हो रहे हैं, और विदाउट सैनिटेशन, विदाउट बहुत सारा आपने प्रिकॉशन अगर नहीं लिया तो आपका भी नंबर आ सकता है। तो प्रोसीडिंग एग्जीक्यूशन क्या है, पीपल शुड अवॉइड गोइंग टू क्राउडेड प्लेस, मेक मास्क शुड बी यूज व्हेन गोइंग आउट और इन क्राउड एरिया। ये दो प्रोसीडिंग एग्जीक्यूशन है, तो इसमें हम दोनों पढ़ लिए तो लगता है कि ठीक है, अगर अगर क्राउड एरिया में नहीं गए तो हमको कोरोना नहीं होगा। ओके, अगर मास्क पहन लिए तो थोड़ा वो भी प्रिकॉशन हो जाएगा कि हमको कोरोना से बचाव हो जाएगा। ओके, तो एग्जीक्यूशन जो है, तो प्रोसीडिंग एग्जीक्यूशन तो फर्स्ट इज अप्रोप्रिएट और सेकंड इज अप्रोप्रिएट और बोथ आर अप्रोप्रिएट और बोथ नॉट अप्रोप्रिएट। क्या है, तो दोनों ही जो है स्टेटमेंट, दोनों ही जो प्रोसीडिंग एग्जीक्यूशन है, वो जो सिचुएशन बताया गया है, तो उसी को अगर हम मान लेते हैं तो पता चलता है कि दोनों ही एग्जीक्यूशन है तो बराबर है। टू अवॉइड द कोरोना बोथ प्रोसीजर शुड बी एग्जीक्यूट। ओके, ये एग्जाम्पल के तौर से हमने ये दिए है, इसी प्रकार से अलग अलग प्रकार के आ सकते हैं। मैं प्रैक्टिस के लिए जो असाइनमेंट आपके रहेंगे तो उसमें हम इसमें आपको बहुत सारे अलग अलग प्रकार के क्वेश्चन दे देंगे। इसका एक्सप्लेनेशन जो है तो हम लास्ट जब हमारा ये रहेगा क्लास, उसमें हम सभी असाइनमेंट के क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन सर और जो जो जिन्होंने पढ़ा है वो सभी करेंगे। स्टेटमेंट एंड परसेप्शन, अभी देखिए कि कुछ ऐसे प्रकार के स्टेटमेंट भी होते हैं कि हमको उसमें से कुछ हमारे मन में प्रिडिक्शन होते हैं और वो प्रिडिक्शन और स्टेटमेंट से मैच करके हमको आंसर निकालना होता है। द गवर्नमेंट शुड अनाउंस अ पैकेज एज देयर इज अ recessionary situation in India due to the lockdown during कोरोना पीरियड। कोरोना है करके गवर्नमेंट ने जो फ्लैग सीजन है, जो डिफ्लेशन का है, रिसेशन का सिचुएशन शुरू है, लोगों के सब रोजगार जा रहे हैं, ले ऑफ हो रहा है, उसी वजह से सरकार ने एक पैकेज अनाउंस करना चाहिए। स्टेटमेंट बताया गया है, इसमें कुछ प्रिकॉन्सेप्शन है, कुछ प्रिडिक्शन है कि इट विल हेल्प टू इम्प्रूव द इकोनॉमिक कंडीशन। ओके, सेकंड है इट विल कंट्रोल द कोरोना इन द फ्यूचर। देखिए, अगर पैकेज दिया गया है तो क्या हो जाएगा, पैकेज दिया गया तो लोगों को कुछ समय तक उनको असिस्ट हो जाएगा, कुछ समय तक उनको हेल्प हो जाएगी और उनका इकोनॉमिक कंडीशन थोड़ा सा उनको अलग जो उनका डेली रूटीन है वो सब जगह पे आ जाएगा। गवर्नमेंट ने दिया भी था। इट विल कंट्रोल द कोरोना इन द फ्यूचर, इट इज अ रिलेशनशिप बिटवीन द कंट्रोल ऑफ कोरोना एंड द पैकेज। प्लीज अनम्यूट योरसेल्फ, प्लीज म्यूट कीजिए, मुझे थोड़ा भी आवाज नहीं आना चाहिए। ओके, इट विल कंट्रोल द कोरोना इन द फ्यूचर। अभी देखिए, पैसा देने का और कोरोना का कंट्रोल होने का कुछ रिलेशन है क्या? कुछ भी रिलेशन नहीं है। पैसे किस लिए दिए जाते हैं, पैसे इसलिए दिए जाते हैं कि लोगों की इकोनॉमिक कंडीशन थोड़ा अपलिफ्ट हो सके। कंट्रोल द कोरोना इन द फ्यूचर, फ्यूचर में अगर कंट्रोल करना है कोरोना को तो क्या करना पड़ेगा आपको, आपकी जो अस्पताल है उसमें आपको इम्प्रूवमेंट करना पड़ेगा। नंबर ऑफ हॉस्पिटल्स शुड बी इंक्रीज इन योर कंट्री। ये आप हम उस पर उपाय कर सकते हैं।
रिसेशन का जो संबंध है वो डायरेक्ट इकोनॉमिक कंडीशन से है। रिसेशन आ गई इकोनॉमी में, जब जब रिसेशन आता है या डिफ्लेशन की स्थिति जब आती है, तब ऐसे सिचुएशन में लोगों को इकोनॉमिकली असिस्ट किया जाता है, उनको अलग अलग प्रकार के पैकेज दिए जाते हैं। जब बहुत सारे पेंडेमिक जैसी सिचुएशन आती है तो पेंडेमिक सिचुएशन के लिए गवर्नमेंट जो हेल्थ पे प्रोग्राम अलग अलग अनाउंस करती है, वो रिलेशन जो होता है तो पेंडेमिक से निपटने के लिए होता है। तो इस स्टेटमेंट से लेके हम अगर कुछ पढ़ते हैं आंसर, तो लगता है कि स्टेटमेंट इंक्लूड्स परसेप्शन 1, स्टेटमेंट इंक्लूड सेकंड, स्टेटमेंट इंक्लूड फर्स्ट और सेकंड, और बोथ नॉट। क्या है, तो इसमें कोरोना का कंट्रोल और इकोनॉमिक पैकेज, इसका कोई रिलेशनशिप नहीं है, इसलिए स्टेटमेंट जो पहला है वही इसमें हेल्प करता है, जो कि आंसर उसका ये आ जाएगा। जो बोल्ड करके दिया है उसका आंसर है, मैंने नीचे भी इसका लिखा है। ओके, इन द सेम से कॉज एंड इफेक्ट के कोई क्वेश्चन भी आते हैं कि जैसे कि गवर्नमेंट हैज डिसाइड टू पास स्टूडेंट ऑफ ऑल क्लासेस। क्या है कि देखिए दो इसमें दिए गए हैं कॉज एंड इफेक्ट में, कि पहला जो है कॉज क्या है, कोरोना हैज डिसाइडेड टू गवर्नमेंट हैज डिसाइडेड टू पास स्टूडेंट ऑफ ऑल क्लासेस, सभी बच्चों को, सभी स्टूडेंट को पास कर रहे हैं। क्यों पास कर रहे हैं? क्योंकि एग्जाम लेना मुमकिन नहीं है। कोरोना इन्फेक्शन वाज ऑन द राइज, दिन ब दिन कोरोना का जो पेंडेमिक की जो सिचुएशन है बहुत रेज हो रही है, तो इसी वजह से गवर्नमेंट ने डिसाइड किया है कि एग्जाम लेना मुश्किल है, एग्जाम लेना नामुमकिन है, इसीलिए सभी स्टूडेंट को पास किया गया है। इसमें द रिजल्ट इज टू मेन रीजन। क्या है कि why the government decide to pass all student, because सिचुएशन ऐसी नहीं है कि सभी क्लासरूम ओपन किया जाए और क्लासरूम ओपन करके सभी स्टूडेंट को एग्जाम के लिए बुलाया जाए। अगर एग्जाम के लिए बुलाया जाए तो कोरोना का जो पेंडेमिक का जो सिचुएशन है और बहुत ज्यादा प्रकार का हो सकता है, इसी वजह से एग्जाम लेना मुश्किल नहीं है, तो उनको जो ग्रेडिंग जो सिस्टम है उससे उन्होंने पास कर लिया। इसलिए जो मेन यह है कि स्टेटमेंट 2 इज द मेन रीजन, स्टेटमेंट 2 इज द मेन रीजन व्हाई स्टेटमेंट 1 इज द रिजल्ट जो है, तो कोरोना इन्फेक्शन की वजह से सभी बच्चों को पास किया गया है। इसीलिए जो फर्स्ट जो इम्पैक्ट ये जो है जो स्टेटमेंट जो बताया गया है, तो 2 स्टेटमेंट इज द मेन रीजन व्हाई स्टेटमेंट 1 इज द रिजल्ट, सो आंसर 1 2। क्या ये जो पढ़ते हैं तो पढ़ने के लिए हमको डेटा ऑलरेडी दिया गया है, ना कि दोनों अगर हमने स्टेटमेंट अच्छी पढ़ लिए, क्या कॉज है क्या इसमें बताया गया है, उसी में आंसर होता है, लेकिन आंसर देते वक्त हमको पता नहीं चलता है कि हम किधर किस ओर से जा रहे हैं। ओके, क्वेश्चन। अभी मैं कुछ एग्जाम्पल यहाँ लूंगा। ओके, सभी को दिख रही स्लाइड? हेलो? Yes, sir. Oh, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके ओके Okay, sir. ओके। कल सर ने पढ़ाया था ऑड मैन आउट लेटर्स, ठीक है, किसी ने तो बता दिया था कि ये होता ही क्या है। ऑड मैन आउट लेटर्स मींस ऑप्शन दिए गए हैं, तो सभी ऑप्शन में से एक ऑप्शन जो है तो उसमें बैठ नहीं रहा है। बैठ क्यों नहीं रहा है? क्योंकि तीनों में से कुछ तो, तीनों में एसोसिएशन है, रिलेशन है। एक ऐसा है कि जो बैठ ही नहीं रहा है, तो क्यों नहीं बैठ रहा है, तो ना बैठने का कारण हमको देखना है, वही हमारा आंसर होता है। 4 8 16 25, 4 8 16 25 क्या है इसमें? 2 4 5 ये जो है
ये 2, 4, 5 का क्या बताया गया है, 2, 4 आणि 5 याची काय ते वर्ग आहे, पण 8 हा कोणाचाही वर्ग नाही. सगळ्यांना क्लिअर आवाज येतोय ना? कोणीतरी एकानं हो म्हटलं तरी मला असं वाटतं की मी हो सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. कोणी एकानं म्हटलं की मला असं वाटतं की मला नेट कनेक्टिव्हिटी मुळे होऊ शकतं. ओके सर. हा, स्क्वेअर आपल्याला स्क्वेअर जर माहिती असले तर पटकन आपल्याला याचं उत्तर काढता येईल की 4 जे आहे तर 2 चा स्क्वेअर आहे. ओके, आणि 60 जे आहे तर ते कशाचा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर आहे. 5 जे आहे आपला 25 जे आहे ते कशाचा स्क्वेअर आहे, तो 5 चा आहे. म्हणजे 2 चा वर्ग 4 आहे, 4 चा वर्ग 16 आहे, 5 चा वर्ग 25 आहे. पण 8 हा कोणाचाही वर्ग नाही, तर तो काय क्यूब आहे, तो काय आहे, घन आहे. ओके, त्यामुळं हा जो आहे हा 8 हा याच्यामध्ये बसत नाही. 8 बसत नाही, त्याच्यामुळे तो काय, तो विजोड शब्द आहे मराठीमध्ये. काय, ऑड वर्ड आहे, ऑड लेटर आहे. ओके, या ठिकाणी आपण एक सिंपल उदाहरण घेऊ, त्याच्यामुळे आपण याच्यात या ऑडमॅन याच्यावर सरांनी जे घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही न्यूमेरिक फॉर्म मध्ये सुद्धा येतात आणि काही याच्यामध्ये सुद्धा येतात, डायग्राम्स. कुछ डायग्राम्स भी आते हैं, तो 3 डायग्राम दिए गए हैं, तो नेक्स्ट डायग्राम कौन सी होगी, या 4 वर्ड में से एक वर्ड अलग कौन सा है, या 3 कंटिन्यूस दिए गए हैं, चौथा कौन सा है. ओके, व्हाईट स्क्रीन दिसते सर्वांना? मला काही लिहायचं आणि प्लीज याच्यावर लिहू नका, काही कोणी लिहू नका. Yes, sir. Yes, sir. तर काही लिहू नका, मी लिहिल्यामुळे काही उत्तर येणार नाही. पण घरी प्रॅक्टिस चांगली करायची. ओके, जेव्हा असाइनमेंट देता मी चेक करत आहो असाइनमेंट तुमची. कशाला लिहिणार, कोण लिहिणार? ओके, 22, 121, 34, 110. कठिन झालं काय? बहुत हार्ड हुआ के सिंपल लू? ओके, तो इसमें अगर हमको अलग देखना है, ऑड मैन फिगर्स देखनी है, तो पता ही नहीं चलेगा जब तक हमको कुछ ये नहीं चलेगा कि इसमें का कौन सा एक ऐसा फिगर है कि जो बैठ नहीं रहा है. तो बैठ क्यों नहीं रहा है, तो देखना पड़ेगा कि तीनों अलग कौन से है और एक अलग कौन सा है, तीनों कौन से सेम है. चलिए आप थोड़ा सा देखिए निकाल के. 34. ओके, व्हाई 34? बाकी सगळे नंबर 11 चे मल्टिपल आहेत. 11 च्या राइट राइट. 11. ओके, 34 except 34 all the others numbers, ये 121, 22 and 110, all these numbers are divisible by 11 and the 34 is odd number.
प्लीज को होस्ट कोणी असेल तर त्यांना जॉईन करा, मला फोन येत हे करत आहे. ओके, जो इसमें हो गए मैडम उनको ऐड कर दो. ओके, 34 इसमें बैठ नहीं रहा है कि 11 को कहीं से मल्टीप्लाई भी करे तो भी नहीं होता, डिवीजन किया तो भी नहीं होता. ओके, और एक एग्जांपल देखते हैं. तीन 9 23 15 25. 23 ओके 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 ओके, मी बघतो चॅट बॉक्स ही बघतो, त्याच्यातही केलं तरी चालेल. ओके. 20 ओके, भाग जाते. सिलोजिझम अँड रिझनिंग याच्यामध्ये जे काही व्हेन डायग्राम्सचे क्वेश्चन येतात, ठीक है, व्हेन जो डायग्राम्स होते हैं तो व्हेन डायग्राम्स के क्वेश्चन डायरेक्ट कल हमने देखा, मैडम ने बहुत अच्छा पढ़ाया है, उसके पहले भी पढ़ाया था. तो व्हेन डायग्राम्स के लिए बहुत एक सिंपल जो है, तो मैंने थोड़ा एग्जांपल लाया है. अगर वो आपको समझ गया तो पूरे कौन से भी प्रकार के क्वेश्चन आपको समझ जाएंगे कि व्हेन डायग्राम्स में. देखिए, ये पहले ही जो होता है, एक सर्कल, छोटा सर्कल है और वो छोटा सर्कल बड़े सर्कल में इंक्लूड है. एक छोटा सर्कल है, उसमें बड़ा सर्कल इंक्लूड है. एक छोटं गोल आहे आणि ते गोल मोठ्या गोल मध्ये समाविष्ट आहे. ओके, जेव्हा टोटलचा विचार केला जातो, जब हम टोटल का देखते हैं तो टोटल देखने के लिए ये ऐसे प्रकार की वेन डायग्राम होती है. त्याच्यामध्ये नंतर काही लोक अशी म्हणतात की बघ, काही शिक्षक आहेत, काही डॉक्टर्स आहेत, असे काही क्वेश्चन येतात. some peoples are doctors and some peoples are police or something else. जब ऐसे प्रकार के क्वेश्चन आते हैं
तो सम के लिए जो वेन डायग्राम्स होता है, तो सम यानी कि कुछ वो सर्कल में के कुछ ए सर्कल में से, थोड़ा मिक्स है इसमें कि कोई उसमें है, उसमें कि कुछ ये सर्कल में, ऐसा जब होता है तो सम के लिए एक सर्कल दूसरे सर्कल में ना कि पूरा नहीं आता है, तो कुछ इसका पार्ट दूसरे सर्कल में आता है। ओके, दोनों अलग अलग प्रकार के हैं, दे बोथ आर डिफरेंट। और रिलेशनशिप वेरिएबल्स, रिलेशनशिप दिस अलग अलग प्रकार की जब वर्ड आएंगे या स्टेटमेंट आएंगे, तो दोनों अगर आपको पता चलना है कि देयर इज नो रिलेशनशिप बिटवीन ईच अदर, अगर ऐसे क्वेश्चन होते हैं तो इसलिए वेन डायग्राम्स बोथ जो सर्कल आहे दोनों अलग अलग आएंगे। दोन्ही प्रकारचे जे सर्कल आहे, दोन्ही प्रकारचे गोल कसे आहेत, दोन्ही वेगळे आहेत। ओके, बघा सर्व एक्स हे वाय आहेत, टोटल एक्स आर वाय। टोटलचं आपण पाहिलं होतं पहिल्या स्लाइड मध्ये, टोटलचं पाहिलं होतं। त्याच्यानंतर या म्हणजे ये जो यहाँ एग्जाम्पल बताया गया है, ये जो डायग्राम, ये वेन डायग्राम बताई गई है, उसमें जो है तो दो प्रकार के तर्क आ जाते हैं। ये पहला जो है तो सर्व बघा पहिले जे आहे तो सर्व एक्स हे वाय आहेत, सभी एक्स वाय है, काही वाय हे एक्स आहेत, काही वाय हे एक्स आहेत। दोनों प्रकार के जो स्टेटमेंट है वो लागू होते हैं, क्योंकि टोटल एक्स इंटूड इन टोटल वाय, सगळ्या म्हणजे जे सगळे एक्स जे आहेत ते वाय मध्ये आहेत, काही वाय एक्स आहेत, बरोबर आहे, कारण ते पूर्ण एक्सच त्या वाय मध्ये असल्यामुळे दोन्ही प्रकारचे स्टेटमेंट निघतात। आपल्याला जर रिझनिंग अँड सिलोजिमचे क्वेश्चन जर सोडवायचे असतील तर अशा प्रकारे आपल्याला हे समजलं पाहिजे की नेमकं स्टेटमेंट काय है। ये हमको स्टेटमेंट अगर पता चले तो हमको लॉजिक करके ये दोनों में का रिलेशनशिप निकालते आता, और जो एग्जाम्पल जो होता है तो एग्जाम्पल का आंसर हमको निकाल सकते हैं। बोथ आर डिफरेंट एक्स एंड वाय, एक्स जे आहेत ते वाय नाही आहेत किंवा वाय हे एक्स नाही आहेत। ओके, कारण ते दोघे एकामध्ये नाहीच आहेत, बोथ आर डिफरेंट, दोनों अलग अलग है, दोनों अलग अलग है तो एक में तो किसी का किसी में रिलेशन है ही नहीं है, किसी का किसी में रिलेशन है ही नहीं है, तो ऐसा क्वेश्चन आ ही नहीं कि काही एक्स है वाय आहेत किंवा काही वाय एक्स आहेत। ओके, कुछ एक्स है एक्स वाय है या कुछ वाय एक्स है, या टोटल वाय एक्स है या टोटल एक्स वाय है, ऐसे प्रकार के आंसर उसमें आएंगे नहीं, ऐसे प्रकार के उसमें तर्क आएगी नहीं, अशा प्रकारचे अनुमाने त्याच्यामध्ये येणारच नाही। ओके, बोथ आर डिफरंट। रिझनिंग अँड सिलोजिम मध्ये जेव्हा अशा प्रकारची आपल्याला ही आकृती जर समजली तर आपल्याला सगळ्या प्रकारचे तर्क जे आहेत तशा प्रकारचं सहज काढता येतं। रिपीट आहे, मी एक दोन इथं एक एक्झाम्पल किमान आपण इथं घेऊ। ओके, दिसतंय सर्वांना स्क्रीन? सर एक विचारायचं होतं सर। हा सर, जे अगोदरच दाखवलं ना, सर्व एक्स हे वाय आहेत आणि काही वाय हे एक्स आहेत, हो त्याला एक्स हा गोल वाय या गोलामध्ये आला, हो, आणि दुसरं स्टेटमेंट आपण केलं की काही वाय हे एक्स आहेत, हो, अशा वेळेला तीच आकृती राहील की आणखी एक आकृती पण वाढू शकते? नाही आणखी नाही आकृती वाढेल, म्हणजे वाय वेगळा एक्स, जसं आपण अगोदर दाखवलं ना काही मध्ये एक गोल वायचा एक गोल एक्सचा, पण ते दोन्ही एकमेकांमध्ये मिसळलेले, ओके, ते नाही चालणार का? थोडा आवाज मला येऊ द्या। हा सर, आपण काही हा, वाय आता हे एक्स आहेत हो हो,
यासाठी दोन गोल एकमेकात मिसळलेले पण काढू शकू ना. असं जर काढले हा तर सर, हा हा. काहीचा प्रश्न येईल. ओके, हा सर. हा. दिसत आहे. हो सर. आपल्याला काय म्हणायचं आहे की सगळेच्या सगळे जेव्हा एक्स हे वाय दाखवायचे आहे तर वाय हा मोठा राहील सर्कल आणि त्याच्यामध्ये एक्स राहील. जी सर. ओके, हो सर. बरोबर आहे. आपण इथं हे टोटलचं पाहून राहिलेलो आहोत. फक्त ही जी वेन आकृती आहे कशाची आहे, टोटलची आहे. या टोटलच्या वेळेस कुठल्या प्रकारचे तर्क निघू शकतात, कुठल्या प्रकारचे अनुमाने निघू शकतात, त्यासाठी आपल्याला आपण फक्त टोटलचं पाहत आहोत. काहीसाठी आपल्याला बघा इथं घेतलेलं आहे आपण, दिसतंय. काहीचा जेव्हा संबंध किंवा आपल्याला जर दर्शवायचा असेल तर तेव्हा काहीचे व्हेन जे डायग्राम आहेत किंवा सर्कलचे जे आहेत तर ते अशाच प्रकारचे येतील. ओके, दिसत आहे. हो सर. जेव्हा टोटल असेल तर टोटल हा एक त्याच्यामध्ये डिपेंड आहे, तर तेव्हा आपल्याला हे काढता यायला पाहिजे. की आपण उदाहरण बघू, आपल्याला लक्षात येईल. समजलं काय सर? हॅलो. हो सर, बरोबर आहे. ओके हो सर. हो सर. ओके ओके, सर सर काही आणि टोटल मध्ये आता फरक समजला सर. समजला ना सर? ओके ओके सर. फार सोपा आहे, काही कठीण नाही आहे. नाही नाही नाही, पण बरोबर आहे, त्यांनी प्रश्न बरोबर विचारला सर. हो हो हो, सर हा बोला मॅडम. सर मला एक डाऊट आहे तो सर्व वाला क्वेश्चन मध्ये. हम्म. ती एकदा स्लाइड घ्या ना सर. एक मिनिट. सर तर इथे जे आपलं वाय आहे ना, नाही नाही याच्या आधीची स्लाइड. हा सर, ही याच्यात जो वाय आहे हा पूर्णपणे एक्स असू शकत नाही ना. काय म्हटलं मॅडम? पूर्ण वाय हा पूर्ण एक्स नाही असू शकत, एक्स पूर्ण वाय आहेत. हा, ओके, हा. याच्यामध्ये मात्र काही जे वाय आहेत ते एक्स असू शकतात, सगळ्याच्या सगळे वाय एक्स नाही. ओके सर. ओके ओके, हो सर. आता आपण याच्यावर किमान एक दोन उदाहरणे बघू, आपल्याला ते तुम्हालाच करायचे आहे. ओके, हो सर. हो सर. याच्यावर लिहिता येत नाही पेन टॅब नसल्यामुळे. ओके, तरी मी प्रयत्न करतो. व्हर्बली सांगा ना सर, व्हर्बली चालेल ना सर? हा, व्हर्बली चालेल, कारण याला खूप वेळ लागतो मला माऊस न लिहिता. नाही तर एक बघा, एक काही झाडे फांद्या आहेत, काही झाडे फांद्या आहेत. सम ट्रीज आर, इथं लिहिता येणार नाही मला, पण मी हे विधाने सांगतो. काही झाडे फांद्या आहेत, सर्व फांद्या टोप्या आहेत. निष्कर्ष, काही झाडे टोप्या आहेत, काही टोप्या झाडे आहेत, सर्व टोप्या फांद्या आहेत. मी याचे पिक्स काढून तुम्हाला याच्यावर टाकतो. ओके सर एक वेळा रिपीट करा सर. पुन्हा झाडे सांगा सर. फांदे नाही नाही, मी आहे, हे सर्व याच्यावर पोस्ट करतो. याच्यावर म्हणजे मी वाचलेलं समजेल तसं नाही आहे, मी याच्यावर लिहून देतो. म्हणजे सगळं पिक्स त्याच्यावर पाठवतो तुम्हाला लगेच दिसेल. फक्त थोडं वाचून थोडीशी गडबड न करता थोडस वाचायचं. तिकडे पाणी गेलेले तिकडे का मोबाईल शिकवत
काही इतका चांगला नाही. एक मिनिट थांबा, सुरू राहू द्या, मी पाठवतो थोडा. दिसतंय सर्वांना? सबको विजिबल हो रहा है? Yes, sir. रीडेबल आहे, वाचता येतं? येस सर. त्याच्यामध्ये बघा स्टेटमेंट दिलेले आहेत. सर्व कागद पुस्तके आहेत. सर्व प्रकारचे कागद हे काय पुस्तकं आहेत. काही पुस्तके पेने आहेत, सर्व पेन पेन्सिली आहेत, सर्व पेन्सिली खोड रबर आहेत. बघा हे अशा प्रकारचे क्वेश्चन येतातच. ओके, त्याच्यामध्ये निष्कर्ष आपल्याला पहिले सगळ्या प्रकारची विधाने वाचून घ्यायची, नंतर सगळ्या प्रकारचे आपल्याला निष्कर्ष वाचून घ्यायचे. विधाने आणि निष्कर्ष वाचल्यानंतरच आपल्याला व्हेन डायग्राम जे आहे ते काढायचे. तर बघू आपण या सगळ्या विधाने आपण वाचली. सर्व कागद पुस्तके आहेत. सर्वसाठी आपण कुठल्या प्रकारचं हे केलं होतं बघा, पुन्हा मी मागे जातो. सर्वसाठी गोलात गोल, एग्जैक्ट गोलात गोल म्हणजे सर्कल मध्ये सर्कल. ओके, टोटल के लिए हम पूरा सर्कल का यूज करते हैं. एक सर्कल. ओके, मी हातानेच काढतो. पहिलं काय स्टेटमेंट आहे, सर्व कागद पुस्तके आहेत. ओके, आता याच्यामध्ये सर्व कागद, आता कागदासाठी कुठला गोल मी वापरू? मधला. ये जो छोटा है, छोटा मैं यूज करूंगा. हे सर्व कागद पुस्तके आहेत. समजण्यासाठी मी याला के म्हणतो, पुस्तकांसाठी मी याला पी म्हणतो. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे स्टेटमेंट आहे हे कशाचं आहे बघा, काही पुस्तके पेने आहेत. तर पुन्हा मी काहीसाठी आधी एक व्हेन डायग्राम वापरली होती. पुन्हा तिथं जातो मी काहीसाठी बघा. ओके, काहीसाठी एक सर्कल, त्याच्यामध्ये दुसरं सर्कल, एकमेकांमध्ये पूर्ण मिक्स नाही आहेत, काही मिक्स आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी काही पुस्तके पेन आहेत. पुन्हा एक छोटा सर्कल, एक्झॅक्ट येणार नाही हे असल्यामुळे सर्कल टू सर्कलला येणार, परंतु समजू शकतो. ओके, आता याच्यामध्ये काय म्हटलंय, काही पुस्तके पेने आहेत. इथं बघा, बुक्स, सम बुक्स आर पेन, सम बुक्स आर पेन. बघा, हे बुक साठी आलं, हे पेनासाठी आलं, काही पुस्तके पेने आहेत. पहिलं काय होतं आपलं, सर्व कागद पुस्तके आहेत. त्याच्यानंतर तिसरी जे व्हेन डायग्राम बनेल, सर्व पेन पेन्सिल आहेत. पुन्हा कोणतं येईल आता, सर्व पेन गोलात गोल. एक्झॅक्ट, सर्कल में सर्कल, सर्कल मध्ये सर्कल. सर्व जेव्हा येते, सर्व म्हटलं तर त्याला छोटं करून टाका, छोटा गोल करून टाका. ओके, सर्व त्याच्यामध्ये आला पेन.
पेन्सिली आहेत. सर्व पेन पेन्सिली आहेत. ऑल पेन आर पेन्सिल्स. ओके. सर्व पेन्सिली खोडरबर आहेत. सर्व पेन्सिली खोडरबर आहेत. पुन्हा कुठलं येईल? सर्कल में सर्कल. सर्कल में सर्कल. सर्व सर्व जेव्हा येते त्या सर्कल मध्ये सर्कल. सम आलं काही 2 सर्कल एकमेकांमध्ये. सर्व पेन्सिली खोडरबर आहेत. आता बघा मी सर्व पेन्सिलीसाठी पुन्हा छोटा गोल काढतो, त्याला मी पी पेन्सिलीसाठी वापरतो. काय आहेत? खोडरबर आहेत. ओके, हे झालं खोडरबर. आता आपल्याला सगळे सगळे आले. ओके, आता सर्वांची आपल्याला एकत्रित्या काय करायची आहे? एक व्हेन डायग्राम बनवायची आहे पुन्हा एकदा. का बरं बनवायचे आहे? कारण निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याला ते सगळेच्या सगळे अटॅच करून आपल्याला त्याचे आंसर शोधायचे. त्यामुळे सर्व आपण या व्हेन डायग्राम के सभी व्हेन डायग्राम को हम पूरा एक करते हैं और उसमें हम आंसर निकालने का प्रयास करते हैं. ओके, त्या सगळ्या ज्या आकृत्या त्या सगळ्या आकृत्या आपल्याला एका ठिकाणी आणायच्या आहेत. कशा आणायच्या आहेत बघा. मी थोडं बाजूला करतो. ओके, आता पहिले पुस्तक आणि कागदाची जी आकृती होती हे बघा, पहिली वाली सगळ्यात पहिली. याला लागेल तर हे देऊन देतो, नाव देतो. 1 नंबरची, ही 2 नंबरची, त्यानंतर ही 3 नंबरची आणि खाली ही 4 नंबरची. ओके, आता सगळं आपण काय करू बघा, या सगळ्या व्हेन डायग्रामला मी एकत्र करतो. सर्व कागद हे पुस्तके आहेत. ओके, हे निघाली माझी पहिली. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे की काही पुस्तके हे पेने आहेत. याच्यासाठी आपण हे दुसरी काढली होती. त्याच्यामध्ये काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके पेन आहेत. आता याच्यामधला हा जो पुस्तक आहे, या पुस्तकामधला काही जी पुस्तके आहेत हे काय, ते पेन आहेत. ह्या पेनासाठी मी पुन्हा इकडं काहीची आकृती काढून टाकली. हे पुस्तकासाठी हा जो पी होता आणि त्याच्यातले काय, या पुस्तकाचे काही पेन सुद्धा आहेत. ओके, हा जो होता हा पुस्तकाचा आणि हा पेनाचा. ओके, त्याच्यानंतर तिसरं जे होते, सर्व पेन पेन्सिली आहेत. सर्व पेन पेन्सिली आहेत. सर्व पेन ही वाले सर्व पेन पेन्सिली आहेत. हे सर्व पेन जे आहेत इथं, हे पेन आलेलेच आहेत. आता इथं या पेनामध्ये काय आहेत,
सर्व पेन्सिल पेन पेन्सिली आहेत. पेनच्या सर्कलच्या बाहेरून येईल ना. तर पेनचा गोल थोडा छोटा घ्या आणि त्याच्या बाहेरून पेन्सिलचा. हो हो, एक मिनिट, मला इथं काढता नाही येऊन राहिलं या ह्याच्यावर. एक मिनिट थांबा. डायरेक्ट सर्कल घ्या. खाली जाणार. इन्सर्ट मधून डायरेक्ट सर्कल घ्या. सर्व कागद काय होते? पुस्तक आहे. पी वारंवार आल्यामुळे ते ओके. त्याच्यानंतर काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके पेन आहेत. या माउस खूप कठीण आहे. ओके. दिसतंय सर्वांना? खूप क्लिअर नाही पण थोडंफार दिसत असेल. हो सर. हो सर, दिसते दिसते. त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन जे आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ही आहेत ती. तर आपल्याला हे ऑप्शन काय म्हणतात ते पाहायला गेलं होतं. हे मोठं करतो आता. सर दिसत आहे. हो हो हो, एक मध्ये निष्कर्ष आहे. निष्कर्ष जे आहेत त्यामध्ये 1 2 3 4 चारों प्रकार के जो कंक्लूजन है पूरे पढ़ना है. तो पढ़ने के बाद में जो आंसर है
त्याच्यानंतर आपल्याला आन्सर खालची जी आहे ते द्यायची आहे. आपल्याला व्हेन डायग्राम आपल्याला मिळालेली आहे. पहिल्या सगळ्या विधानांची व्हेन डायग्राम आपण काढले. ओके. त्याच्यामध्ये बघा की कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट आहे किती प्लीज याच्यावर लिहू नका. एक विचारायचं होतं सर. हा, व्हेन डायग्राम काढलाय ना सर आपण, त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं जे काढलंय ना आपण, हा, सर्व कागद पुस्तके आहेत. हो, तर पहिल्यांदा कागद काढला आणि मग त्याच्या भोवती मोठा गोल काढला पुस्तकाचा. हो. पण सर मग दुसरं स्टेटमेंट जे आहे ना, की काही पुस्तके पेन आहेत, काहीचा पुस्तके पेन आहेत, तर तो पेनचा गोल आहे ना, पेनचा, तर पेनचा गोल पुस्तकाच्या गोलामध्ये इंटरसेप्ट व्हायला पाहिजे होता ना सर, पेन वाला. सर कोणी जेही बोलत आहात थोडस मोठ्यानं बोलत, मला ऐकू येईल, मला ऐकू. हो सर, हो सर. हा. सर आता येईल. हा, आता बोला. तो जो पेनचा गोल आहे ना सर, पेनचा गोल, हा, जो आपण बाजूला सगळ्यात मध्ये दाखवलाय, हा, हा. तो पुस्तकाला इंटरसेप्ट करायला पाहिजे ना सर. नाही, इथं काय म्हटलंय की याच्याशी त्याचा संयोग व्हायला पाहिजे ना. सर्व जे पेन कारण सर आहेत, काही म्हटलंय काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके पेन आहेत. ओके. हा, हा. मग पुस्तक आणि पेनचं इंटरसेप्शन पाहिजे ना सर. ओके, एक ऑप्शन मिळत नाही सर. एक मिनिट मिळते. हे म्हणत आहोत मी काही पुस्तके पेन आहे. ओके. दिसतंय का? हो सर. हा, ओके. आता आलं बरोबर? हो सर. गोल व्यवस्थित नाही दिसत, पण दिसतंय थोडंफार. आता याच्यामध्ये बघा कुठल्या प्रकारचं जे हे आहे निष्कर्ष आपण वाचले, त्याच्यामध्ये सांगा प्लीज. कोणी एकाने सांगितलं चालते, मला असं वाटतं रिप्रेझेंटेशन होऊन जाईल. त्याच्यामध्ये खोड रबर आणि कागद याचा काही संबंध आहे काय बघा. खोड रबर आणि कागद. सर इरेजर पेपर तुम्ही बोलला नाहीये बघा. खोड रबर आणि कागद साठी काही म्हटलेलंच नाही आहे विधानामध्ये. म्हटलेलं आहे काय? नाही म्हटलेलं आहे. पेन्सिलाचा संबंध खोड रबरशी जोडला. ओके. तर त्याच्यामुळं खोड रबर आणि कागद याचा काही संबंध नाही. म्हणजे निष्कर्ष जो पहिला आहे तो निष्कर्ष पहिला येणार नाही. त्याच्यानंतर दुसरा जो निष्कर्ष आहे तो काय म्हणतो की काही कागद पेन्सिली आहेत. ओके. सम पेपर्स आर पेन्सिल, सम पेपर्स आर पेन्सिल. तर हे सम पेपर्स आर पेन्सिलचं बघा, पेन्सिल आणि कागदाचा काय संबंध आहे का? नाही. पेन्सिल आणि कागदाचा काही संबंध नाही. देयर इज नो रिलेशनशिप बिटवीन पेपर्स अँड पेन्सिल. ओके. तिसरं पुन्हा निष्कर्ष काय म्हणते? सर्व खोड रबर पेन आहे. सर्व खोड रबर पेन. सर्व खोड रबर पेन आहेत का? की त्यातले काही खोड रबर पेन आहेत? सर्वच. पुन्हा वाचा, बरोबर वाचा. सर्व टोटल इरेजर आर पेन. टोटल इरेजर आर पेन. सर. रबर आहेत. सर्व पेन आहेत. आहेत सर. सर्व पेन आहेत. व्यवस्थित वाचा, डायरेक्ट नका उत्तर देऊ, त्याच्यातच उत्तर आहे. अच्छी तरह से पढ़ लीजिए, आपको आंसर आपको ही मिल जाएगा. नाही सर. नाही. ऑल पेन आर इरेजर. नाही सर, सर्व खोड रबर पेन नाही. मीन्स सम सर्व पेन- इरेजर, सर्व पेन खोड रबर आहेत. काही खोड रबर हे पेन आहेत. म्हणजे सम सांगतोय मी सम. ओके. सम इरेजर आर पेन बट
ऑल इरेजर नॉट पेन. काय म्हटलं मी? काही खोडरबर पेन आहेत, दिसते ना, काही खोडरबर हे पेन आहेत, पण सगळेच्या सगळे सर्व खोडरबर हे पेन नाही. त्या म्हटलं का आपण सगळ्यात पहिले पाहिलं होतं, पहिली आकृती आपण पाहिली होती, सगळ्यात अगोदर जातो मी. ओके, इथं कोणीतरी म्हटलं होतं की याच्यामध्ये काहीचा काय संबंध आहे. ओके, पुन्हा तिथे होते. त्याच्यामुळं काही खोडरबर पेन आहेत, सम इरेजर आर पेन बट ऑल इरेजर आर नॉट पेन. त्याच्यानंतर चौथं जे स्टेटमेंट बघा काय म्हणते, काही पेन कागद आहेत, काही पेन कागद आहेत, काही पेन कागद आहेत. आहेत काय असं? नो सर. कागदाचं आणि पेनाचं काही पेन बघा, विधानामध्ये पेन आणि कागदासाठी काही वापरलेलं आहे का? नाही. वापरलेलं नाही सर. त्यामुळे पर्याय 1, 2, 3 आणि 4 सगळे सगळे काय चुकीचे आहेत, सर्व चुकीचे आहेत, सर्व चुकीचे आहेत. आता काय होते व्हेन डायग्राम वर, आता मला हे इतकं मोठं याच्यासाठी उदाहरण घ्यावं लागलं, छोटी छोटी उदाहरणे येतील, त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत एकाच वेळेस येऊन जातात, त्याच्यामुळे आपण हे सगळं एकत्र घेण्याचा प्रयत्न करू. की आता याच्यामध्ये एक फक्त आहे की सर्व जेव्हा येईल त्या सर्वसाठी, त्या सर्व ज्याला म्हटलं त्याला छोटं करून एक छोटा सर्कल निकाल के किसमें है वो देख के आपको पहला सर्कल बड़े सर्कल में इंक्लूड करना है. ओके, सर मला कन्क्लुजन मधलं पहिलं नाही समजलं. ओके, निष्कर्षामधलं पहिलं नाही समजलं. काही तुम्ही ते इंटरसेक्ट केलाय ना सर, कागद आणि खोडरबरला. काही खोडरबर कागद आहेत, काही खोडरबर कागद आहेत. मी अगदी सुरुवातीला एक हॅलो, बाकीचे लोक म्यूट करा ना. कोण आहे याच्यामध्ये? म्यूट करा मॅडम, म्यूट कीजिए. ये भी ले जाओ. पहिलं काय निष्कर्ष आहे? काही खोडरबर कागद आहेत, काही खोडरबर कागद आहेत. ओके, खोडरबर आणि कागद यांचा काही संबंध आहे का आपल्या विधानामध्ये? अगोदर पाहायचा आहे, नाही आहे. नाही, स्टेटमेंट मध्ये विधानामध्ये नाहीये. बघायचं आहे. मी काढलेल्या आकृतीमध्ये जे आहे तर ती आकृती विधानाला जुळते का ते बघायचे आहे. नाही सर, ते बरोबर नाही आहे. येतच नाहीये. खोडरबर आणि कागदचा जे आहे तर त्याच्यामध्ये काही संबंध सांगितलेला नाही. खोडरबरचा संबंध कशाशी सांगितलेला आहे? पेन्सिलशी सांगितलेला आहे. फिर आकृति में दिखाया है ना सर, खोडरबर और कागज डायग्राम में दिखा रहे आहे ना सर, काही डायग्राम में बताया खोडरबर हुआ है पेन सर, आहेत, खोडरबर कुछ कागज दाखवलेलं में दिखाया गया है. हो, एक दाखवलेलं आहे, दाखवलेलं आहे. इथं हा, दाखवलेलं आहे. बरोबर. चूक झाली आहे. हॅलो, आकृतीमध्ये चेंजेस करावे लागेल थोडे. ओके ओके, खोडरबर कागज में दिया गया है. कागद बाहेर काढायचं. आणि आकृतीवरून आपल्याला हे निष्कर्ष काढायचे नाही आहेत, स्टेट विधानावरून आपल्याला निष्कर्ष काढायचे आहेत. पण डायग्राम पण इम्पॉर्टंट आहे ना. डायग्राम आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डायग्रामच जर आपली निघाली नाही बरोबर तर आपल्याला आन्सर देता येणार. ओके, डायग्राम बघा काय झालेलं आहे गडबड की चुकले सर. ही जी आहे खोडरबर, ही जी खोडरबर आहे कागदाला इथं कागदामध्ये येणारच नाही. नहीं है. हाँ बरोबर. एक मिनिट, आता बरोबर आहे सर. सर डायग्राम ही विधानावर डिपेंड आहे की निष्कर्षावर? विधानावर डिपेंड आहे, विधानावर. ओके, विधानावर डिपेंड आहे. ते विधानावर जेव्हा आपण डायग्राम काढतो पहिले डायरेक्ट हे मोठी डायग्राम काढायचीच नाही आहे. ओके ओके, ओके, थँक्यू. डायरेक्ट नाही काढायचे. आपल्या छोटे छोट्या मी आधी काढल्या होत्या इथं, हो, हे इकडे काढल्या होत्या दिसतात. हाँ सर. आधी अशा डायग्राम काढायचे आपल्याला आणि ते समजून घ्यायचं की विधान काय म्हणतात, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्स करून आन्सर जे आहे त्यांचे आन्सर आपल्याला पडताळायचे आहेत. ओके, थँक्यू सर. एक रिक्वेस्ट सारे पार्टिसिपेंट से. हेलो हेलो, येस मॅम. एक रिक्वेस्ट थी सारे पार्टिसिपेंट से, जब भी आपको ये डायग्राम्स का है ना, आप अपने माइंड में खाली एक ही चीज रखें कि अगर सर्व बोला है यानी पूरा बोला है तो सर्कल के अंदर सर्कल जाएगा, काही बोला है
मतलब सर्कल में थोड़ा सा सर्कल मिक्स आएगा, और उसके बाद जब आप डायग्राम बनाओगे ना, उसके बाद उसकी कंक्लूजन पढ़े तो आपको आंसर इजीली मिल जाएगा। ओके ओके मैम। ओके, आप थोड़ा सा ट्राई कीजिए, और अगर उससे रिलेटेड अगर आपके पास कुछ क्वेश्चन क्वेरीज होंगे तो हम बैठे आपके लिए सॉल्व करने, तो उसका कोई इशू नहीं है। ओके थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. ओके ओके. आता याच्यानंतर बघा एक थोडं आपण बेसिक याच्यामध्ये जाऊ. ऑड आणि इव्हन आय थिंक बऱ्याच पार्टिसिपेंटला माहित असेल. नवीन आहेत काही शब्द? समसंख्या, विषम संख्या, सोपा आहे, कुठेतरी ऐकलेलं असेल. आता विसरलो असेल तरी कधीतरी ऐकलं. हे शेवटपर्यंत म्हणजे किमान ही एक्झाम होईपर्यंत हे विसरायचं नाही की इव्हन सिरीज इव्हन सिरीज कशी असते तर 2, 4, 6, 8, 10, 12, 40, 16, 18, 20. Even series, the series in which all the numbers are even number and followed in a sequence. Sequence मध्ये आहे. आणि ऑड म्हणजे काय? मराठीमध्ये काय म्हणतात? ऑड विषम. विषम. विषम 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23 जे काही पुढे. ऑड आणि इव्हन आपल्याला ह्या जर बेसिक माहिती असल्या तर आपण ज्या न्यूमेरिक एबिलिटी मधल्या ज्या क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपल्याला सहज सोडवता येतात. त्यानंतर पुन्हा मला इथे एक सांगायचं आहे, प्राईम सिरीज सुद्धा असते ज्यामध्ये बघा सरांनी आय थिंक घेतलेला आहे. ओके, प्राईम सिरीज म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या ज्यामध्ये ज्या मालिकेमध्ये सर्व संख्या एका क्रमाच्या अनुसरून असतात. 2, 3, 5 ह्या पाठ करून टाकायच्या डायरेक्ट. मूळ संख्या म्हणजे काय, ऑड म्हणजे काय, विषम आपलं समसंख्या म्हणजे काय. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 34. ओके, त्यानंतर अजून एक आहे की ज्यामध्ये मूळ संख्या कशा ओळखायच्या सर? मूळ संख्या ह्या मूळ संख्या दिलेल्या आहेत. मी काय म्हटलेलं आहे मूळ संख्याला की ज्या मालिकेमध्ये सर्व संख्या एका क्रमांकाच्या अनुसरून मुख्य संख्या असतात. त्याच्यामध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31 या सिरीजनं जर संख्या असतील तर त्या फॉलोडनं जे असतील तर ते मूळ संख्या. आपण नैसर्गिक संख्या आपण म्हणायचो, आठवते का? नैसर्गिक. त्याच्यानंतर स्क्वेअर आणि क्यूब. सर प्राइम मध्ये 2 नाही येणार सर. हॅलो सर येते ना, 2 येते. 2 पासूनच स्टार्ट होतो. 2 येतो. येते. बरं, येणार नाही याला काहीतरी कारण पाहिजे, बरोबर आहे. डायरेक्ट नाही म्हणता येईल. त्याची व्याख्या पण करता येते सर की त्याला एकने आणि स्वतःच्या संख्येने भाग जातोय, त्याच्याशिवाय कोणताही भाग जात नाही. त्याला मूळ संख्या म्हणतात. प्राइम ही संख्याच 2 पासून सुरू होते. ओके, 2, 3, 5. ओके, माझ्या जोडचं नाही सांगत आहोत मी, अजिबात नाही. रेफरन्स आहेत आपल्याला, चांगले रेफरन्स आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर एक स्क्वेअरची सिरीज ही आपण सर मला एक सांगायचं होतं. हा. तुम्ही तिथे विषम संख्या काढाय. ज्या मालिकेमध्ये सर्व संख्या विषम संख्या असतात, ज्या अनुक्रमाने अनुसरल्या जातात सर, म्हणजे हे विधान म्हणजे चुकीचं आहे. ज्या संख्येला 2नी भागले असता बाकी 1 उरते त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणत असतो. म्हणजे ज्या या ठीक आहे. फक्त मला इथं एवढं सांगायचं आहे की ह्या ज्या बेसिक आहेत ऑड इव्हन हे आपल्याला किमान माहिती असावे, हे एवढं मला सांगायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आणि हे कशासाठी? न्यूमेरिक एबिलिटी जेवढे क्वेश्चन येतील ते सगळे याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर सिरीज माहिती पाहिजे आपल्याला. स्क्वेअर म्हणजे काय? वर्ग. 1 चा वर्ग, 4 चा इथे ना आपल्या वर्ग विसरलो नाही ना आपण, सोपा आहे ना. त्याच्यानंतर हे दिसते क्लिअर खालचं मोठं थोडस. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 2, 3 चा 3, 3 चा 9, 4 चा 16. म्हणजे आहे त्या संख्येला त्यांनी गुणायचं म्हणजे काय आहे ते
वर्ग येते बरोबर आहे? हम्म. हॅलो, येस हो सर सर. हो हो सर हो सर येस सर आता याच्यामध्ये बघा की याच्यात घन जे असते ना क्यूब, एकचा घन. वर्ग देखील एकच येईल आणि क्यूब देखील एकच येईल. ओके, त्यानंतर याचा जो घन आहे 2चा घन, 2चा क्यूब 8 आहे. 8 आहे, 3चा क्यूब. आठ आहे. हे सगळं आपण जर पाठ केलं तर पटापट अंकगणिताचे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला येतील. अदरवाईज तुम्हाला त्याचं काय करावं लागेल, खूप साऱ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन करून आपला उगाच वेळ जाईल याच्यामध्ये. या बेसिक गोष्टी माहित असल्या तर आय थिंक या बेसिक न्यूमेरिक ॲबिलिटी साठी किंवा रिझनिंग साठी या क्वेश्चन सोडवताना त्याचा हेल्प निश्चित होतो. क्यूब काढायचा असेल तर आहे त्या संख्येला कशाने गुणावं लागतं? 3 वेळा. 3 ने गुणावं लागतं. जी संख्या आहे त्या संख्येला 3 ने गुणलं तर आपल्याला क्यूब नाही 3 वेळा गुणावं लागते. नहीं 3 वेळा. बार 3 गुणना वेळा. पड़ता 3 3 वेळा. वेळा गुणावं लागते. है। हाँ, वन वेळा तीन वन. से नहीं ओके, 3 वेळा. 2 एक 1 मिनिट कळलं बाजूला. दोन गुणिता 2 गुणिला 2 2 गुणिला 2 गुणिला 2. म्हणजे 8 8. ओके, 3 गुणिला 3 गुणिला 3. अरे सांगताना काय म्हटलं मी, एका संख्येला 3 ने नाही त्या संख्येला किती वेळा गुणा लागतं? 3 वेळा त्याच गुणावं. संख्येने 3 वेळा गुणा. 3 वेळा 3 गुणा. वेळा त्या गुणावं. संख्येने. आहे त्याच तो संख्येला 27. जो भी फिगर है वही फिगर को वही आंकड़े को हमको 3 बार गुणना पड़ेगा. 3 3 3 3 येतात इथं 27 27. 4 4 4 4 16 16 64. ओके, हे पाठ मला असं वाटते बऱ्याच लोकांनी पाठ केलेलं बरं राहील. हे हो सर. पाठच करून घ्यायचं डायरेक्ट 4 4 4. तिथं परीक्षेत गेल्यानंतर तुमच्याजवळ काय राहील? संगणक राहील, संगणक. 64 हा 5 5 5 225. ओके, 25 पास कशाच प्रकारचं 7 7 7 343 343. तिच्या समोरचे सगळे आपल्याला काढता 343 यायला पाहिजे. ओके, त्यानंतर अरिथमॅटिक सिरीज असते. अरिथमॅटिक सिरीज मध्ये काय महत्वाचं आहे? अरिथमॅटिक सिरीज म्हणजे अंकगणितीय मालिका जी राहते त्यामध्ये बघा काल सरांनी चांगल्या प्रकारचे काही हे घेतले होते, उदाहरणं घेतले होते. त्या उदाहरणामध्ये आपल्याला ही सिरीज कशामध्ये येते, याचा क्यूब मध्ये येते काय, डायरेक्ट आपण एक जेव्हा आपण एक्झाम्पल पाहतो त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला समजल्या पाहिजे की हा क्वेश्चन खरंच रिलेटेड है क्या, इससे क्यूब से रिलेटेड है या स्क्वायर से रिलेटेड है या अरिथमेटिक सीरीज से रिलेटेड है. जेव्हा आपल्याला ते सिरीज समजेल तेव्हा आपल्याला ते क्वेश्चन पटकन लक्षात येऊन जाते. ओके, अरिथमॅटिक सिरीज जी आहे तर त्या अरिथमॅटिक सिरीज मध्ये महत्वाचं आहे की आपल्याला याच्यामध्ये बघा की क्लिअर आहे का, थोडस क्लिअर. एक मिनिट. फोटो आहे हा, पण आय थिंक दिसत असेल, दिसते सगळ्यांना. Series in which the difference between each successive terms in the constant is known as arithmetic series. त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की आपल्याला त्याच्यातला डिफरन्स माहिती पाहिजे. एक सिंपल दिली आहे, याच्यापेक्षा वेगळी सिरीज असू शकतं. त्यामध्ये बघा 84 80 76 नंतर 72 आहे. त्या पहिल्या दोन मध्ये काय कितीचा फरक आहे, दुसऱ्या याच्यामध्ये कितीचा आहे, त्याच्यानंतर किती आहे. ही कशी आहे, कुठल्या ऑर्डर मध्ये आहे ही सिरीज? आपल्या
कुठल्या क्रमाने आहे? डिसेंडिंग आहे. म्हणजे कशी आहे? चढती आहे की उतरती आहे? उतरता क्रम डिसेंडिंग ऑर्डर. उतरता क्रम डिसेंडिंग ऑर्डर. ओके, तर उतरता क्रम आहे, डिसेंडिंग ऑर्डर आहे, आणि फरक कितीचा आहे? डिफरन्स 4चा. हे अशीच येईल असं नाही आहे, परंतु आपल्याला हा डिफरन्स लक्षात यायला पाहिजे की त्यांनी अरिथमॅटिक सिरीजचा क्वेश्चन आहे का तो, की क्यूबचा आहे की स्क्वेअरचा आहे. तर तो क्वेश्चन ओके अरिथमॅटिक सिरीजचा आहे, तर तो आपल्याला अरिथमॅटिक सिरीज आपल्याला काढता यायला पाहिजे. त्याच्यानंतर काही असे असतात बघा, काल सरांनी काही असे क्वेश्चन दिले की जे मिक्स सिरीजचे होते. त्यांनी काही क्वेश्चन शिकवले आपल्याला. ती क्वेश्चन कसे होते? ते मिक्स सिरीजचे होते की याच्यामध्ये गुणीला मल्टिप्लाय 2 + 1. ओके, पण हा जो रिलेशन असतो, हा रिलेशन कसा असतो? तो प्रपोर्शनेट, म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये असतो सगळ्या फिगर्स मध्ये. टोटल जो फिगर्स होते ये फिगर्स में कुछ रिलेशन जो है सेम होता है. मल्टीपल 2 + 1, मल्टीपल 2 + 1, मल्टीपल 2 + 1, मल्टीपल 2 + 1. ओके, जिओमेट्रिक सिरीज बी असते, म्हणजे त्या अंश आणि छेदाची असतात. ओके, आता मला एक सांगायला थोडासा आनंद होतो की खूप आधीची जी एक्झाम झाली होती, तर त्याचं जे हे होतं अंकगणित जे होतं, ते अंकगणित नेट सेट पेक्षा त्याची काठिण्य पातळी थोडीशी कमी होती. ओके, पण कमी होती याचा अर्थ नाही फार सगळं सोपे होऊन जाईल, पण आपण आपल्या तयारी नसायला पाहिजे की आपल्याला या सगळ्या प्रकारच्या आपल्या गणितीय जे क्वेश्चन येतील किंवा अरिथमेटिक सीरीज के जो क्वेश्चन आएंगे वो सभी हमको आइडेंटिफाई करके आना बहुत जरूरी है. ओके, त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल आपण घेऊ. ठीक आहे. त्यामध्ये मी लिहितो एक थोडस मोठं. एक लिहिला, त्याच्यानंतर लिहिला 3, त्याच्यानंतर लिहिला 6, त्यानंतर लिहिला 10, आणि त्याच्यानंतर लिहिला 15. ओके, 1, 3, 6, 10, 15. त्याच्यानंतर डॅश डॅश. त्याच्यामध्ये ए आहे 21, त्यानंतर आहे बी आहे 23. ओके, त्यानंतर पूर्ण उत्तर येऊ द्या म्हणजे सर्वांना समजेल तुम्हाला तुमच्यासारखं. ओके, त्याच्यानंतर डी. सोपे वाटतात पण वेळेवर मोठी धांदल होते, म्हणून आपले रिझल्ट नेट सेटचे येत नाही. का नाही येत? गडबडीमुळे. प्रश्न नाही समजून घेत आपण. सोपा पटकन इथे येऊन जाते उत्तर, परीक्षेमध्ये येत नाही. ठीक आहे, दिसते सगळ्यांना आता आपले. हे आपल्याला पॅटर्न पाहायचं आहे नेमकं, की इथं बघा आता एक लिहिली तुम्ही दुसऱ्या सोप्यामधून आपण कठीणाकडे गेलो तर पटापट आपल्याला लक्षात येऊन जाते. एक, त्याच्यानंतर याच्या पुढे आहे 3, त्यानंतर 6 आहे, हा 10 आहे, हा 15. ओके, सोपा आहे एकदम. पण सोपा आहे तर नेमकं काय आहे हे कशामध्ये, हा क्वेश्चन कशामधला आहे हे आधी मी जेवढं सांगितलं याच्यामधला कशातला आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन हा आहे अरिथमेटिक. अरिथमेटिक मधला आहे तर आपल्याला रिलेशन असेंडिंग ऑर्डर एक्झॅक्ट. त्याच्यामध्ये बघा की 1 आणि 3 मध्ये +2 चा आहे 2 चा फरक. ओके, याच्यामध्ये 3 चा आहे. सर आवाज नहीं आ रही, आवाज आपकी. हेलो, आवाज नहीं आ रही सर? नहीं आवाज नहीं आ रही है आपकी.
ओके ओके अरे इसके पहले जो एग्जाम्पल सना मैडम को बोला एक्सप्लेन करने का। ओके 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 1 मिनट सर. नाही आहे सर, स्पष्ट आहे. आ रही आवाज? अरे सर यस सर येते सर थोड़ा आप आवाज. नेटवर्क स्पष्ट येत आहे सर आवाज तुमचा. आवाज आ रहा है आप येतोय सर व्यवस्थित येतोय. व्यवस्थित स्पष्ट ऐकायला येत आहे. थोड़ा मोठ्यानं बोलतोय मी. एक नहीं, मिनिट शांत मोठ्यानं. रहिए, शांत रहिए. देखिए ऐसे है ना, आर्ग्यूमेंट हो जाते हैं. डोंट यू वरी. सर को चांस दीजिए. वॉइस नहीं आ रही है, सर उसका रिप्लाई आपको देंगे. जस्ट होल्ड ऑन. और अगर किसी को कुछ डाउट होगा, वॉइस नहीं आ रही है, वी आर प्रोवाइडिंग अ डिटेल. ओके, जस्ट होल्ड कीजिए. आप देख लीजिए सर एक्सप्लेन करें. ओके, जस्ट वेट. ओके. बट सर इज ऑडिबल मैडम. थँक यू ओके मॅडम. ओके. थँक यू. नो प्रॉब्लेम. 1 आणि 3 त्या 2 चा डिफरन्स आहे. त्यानंतर 3 आणि 6 मध्ये 3 चा डिफरन्स आहे. त्यानंतर 6 आणि 10 मध्ये कितीचा आहे? 4 चा डिफरन्स आहे. ओके. आणि नंतर 10 आणि 15 मध्ये हा 5 5 आहे. त्याच्यानंतर याच्यानंतरची जी संख्या आहे ती किती येईल? 6 21 21 आहे. 21 म्हणजे कितीचा येईल? 50 प्लस 6 म्हणजे 6. आपल्याला फक्त ओळखता यायला पाहिजे. ये पता चलना चाहिए कि क्वेश्चन है अरिथमेटिक सीरीज का है या क्यूब का है या स्क्वायर का है. यही मुझे आज बताना था. डायरेक्ट क्वेश्चन हम जब सॉल्व करते हैं तो सॉल्व करने के पहले हमको ये जो बेसिक है, ये बेसिक अगर पता चले तो इंस्टेंट हम उसका आंसर निकाल सकते हैं. सर ते कसं ओळखायचं की हा प्रश्न कोणत्या सिरीजचा आहे म्हणून? यासाठीच तर मी हे दिलेलं आहे की बघा याच्यामध्ये जेव्हा आपण हे नंबर्स बघतो त्याच्यामध्ये काय घन दिसू राहिला की वर्ग दिसू राहिला, काय दिसू राहिलं? गुणाचा कुठं दिसतो काय की 4 असं 8 4 असं काही वर्ग वगैरे नाही दिसत आहे. ओके, आपल्याला सहज ओळखता येते. आता इथं महत्वाचं आहे की प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे की क्वेश्चनचे जेवढे जास्त प्रश्न सोडवणं. ओके, माझं नेट क्लिअर 2-2दा व्हायचं हेच होतं की मी ऍट ए टाइम भरपूर क्वेश्चनचा सराव करायचा. कुठल्याच कोचिंग वगैरे नाही लावलं, पण सगळ्या प्रकारचं आपण स्वतः सेल्फ प्रॅक्टिस जर केली तर होतं. तुम्ही जे असाइनमेंट घेऊन आलो, क्वेश्चन ज्यादा दीजिए सर. हा राईट. असाइनमेंटचे जे क्वेश्चन आहे म्हणजे प्रॅक्टिस हो जाएंगे हमारे. राईट, असाइनमेंटचे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आता जरी जे कमी येत असेल, परंतु तुमची फायनल जी एक्झाम आहे ती मोठी एक्झाम राहणार. ओके, फाइनल एग्जाम म्हणजे पहला जो पेपर है, फर्स्ट पेपर जो रहेगा वो फर्स्ट पेपर का यूनिवर्सिटी का जो एग्जाम है वो यूनिवर्सिटी के एग्जाम से बेस ही हमारा पहला पेपर रहेगा. हमारा कोचिंग जब खत्म हो जाएगा. ओके, सेकंड पेपर का भी जो क्वेश्चन रहेंगे वो जो हम प्रोवाइड करेंगे उसके ऊपर आपको छुड़ाना है. कि जब असाइनमेंट के क्वेश्चन ज्यादा दीजिए, आपका बहुत अच्छा बोलना है, लेकिन मुझे तो असाइनमेंट रिसीव करने के लिए तो बहुत ज्यादा समय लग रहा है. रिमाइंडर कर करके लोग दे नहीं रहे. ओके, और सर तिसरी असाइनमेंट खूप कठीण वाटली सर. कठीण वाटली ना? हो, तिसरी. ओके, ठीक आहे. त्याचं आपण एक्सप्लेनेशन करू आपण एक सेशन जेव्हा राहील त्याच्यामध्ये प्रत्येक असाइनमेंट. ओके, खूपच आहे सर. हेलो. हाँ सर, मेरी रिक्वेस्ट थी जितने भी पार्टिसिपेंट्स हैं, जो भी आप लोगों को असाइनमेंट जाते हैं ना, अगर आपको आंसर्स रॉन्ग मिलते हैं तो आप अंडर एस्टिमेट नहीं हो जाइए. बिकॉज ऑफ डेट के कुछ आंसर जो है रॉन्ग क्यों आ रहे, क्या रीजन है उसके पीछे, उसकी सारे सोल्यूशन का जो है एट द एंड ऑफ द सेशन जब आपकी सब खत्म हो जाएगी ना, वी आर गोइंग टू प्रोवाइड यू द डिटेल्स अबाउट द जो भी राइट आंसर्स है या रॉन्ग आंसर्स है, उसका पूरा डेटा आपको एक्सप्लेनेशन के साथ दिया जाएगा. अगर ह्यूज क्राउड में आंसर्स रॉन्ग आ रहे हैं तो उसी के ऊपर एक सेशन जो है ऑर्गेनाइज किया जाएगा और आपको आंसर जो है प्रोवाइड कर दिए जाएंगे. और दूसरी बात ये जो सर ने बताई थी कि एपी वगैरह का जो है, तो एपी से रिलेटेड 1-2 फॉर्मूलेज होते हैं जो मैं अभी आपको व्हाट्सएप पे ड्रॉप आउट कर देती हूँ, तो जिसके थ्रू से आपको एपी के जो सम्स आते हैं, जो अभी न्यूमेरिकल जो टर्म्स है जो सॉल्व करने में लोगों को प्रॉब्लम आ रही है, वो इजीली सॉल्व कर सकते हैं. ओके,
त्याच्यामध्ये आम्ही जे असाइनमेंट दिले है, जो असाइनमेंट आपको रिसीव हुई है, तो असाइनमेंट के क्वेश्चन गूगल फॉर्म में हमने जो एग्जैक्ट है वो दिया है। ओके, तो उसका एक्सप्लेनेशन जो है, तो एक्सप्लेनेशन जब हम आपको करेंगे, सबके जब रिसीव होंगे तभी हम दे सकते हैं। 50-60 पार्टिसिपेंट 100 के ऊपर है, और अगर मुझे असाइनमेंट 50 तक मिले तो मैं नहीं कर सकूंगा। ओके, वो टीचर भी नहीं कर सकेगी। सबका जब आ जाएगा, अभी आप किसी की पहली असाइनमेंट बाकी है, किसी की सेकंड असाइनमेंट बाकी है, मैंने 3 और 4 बना के भेज दिया है। ओके, तो प्लीज कल के डेट में आप पूरे असाइनमेंट अगर सॉल्व करके अगर भेजते आहे, सगळ्यांनी जर सगळे असाइनमेंट जे आहेत ते जर वेळेवर दिले, आणि मला आय थिंक आता लास्ट जी दिलेले आहे ते थोडेसे वाचून तुम्हाला करावं लागतात, त्याच्यामुळं तशा प्रकारचे जर तुम्ही जर रिसिव्ह जर आम्हाला जर ते मिळाले तर आम्ही वेळेमध्ये तुमचं साठी ते सेशन लवकर करू शकतो। जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही करू शकतो। ठीक है, मला व्हाट्सएप पे असाइनमेंट भेजिए ना सर। आई थिंक व्हाट्सएप में भी भेजा था सर मैंने, और अब सभी के मेल को भी भेजा है। मेल पर आ नहीं रहे ग्रुप मेरे। वर आहे सर। व्हॉट्सअपवर आलाय सर। ग्रुपवर पाठवलंय सर, पाठवलंय ग्रुप। ठीक है सर, आपको नहीं मिला होगा तो दोबारा हम पोस्ट करेंगे। ओके 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 थैंक ओके ओके, नो प्रॉब्लम। सर- अगर आपको नहीं मिला है तो ग्रुप में भी हम दोबारा करेंगे। मैं फ्रिक्वेंटली बहुत बार बार पोस्ट करता हूँ, तो उसमें भी करेंगे। मुझे बहुत उमेश सर, हाँ। उमेश सर, थोडस म्हणजे आपल्याला जेवढे असाइनमेंट होत आहेत, हा। तर याच्यातलं सोल्युशन म्हणजे शेवटी मिळणार आहे का आपल्याला, म्हणजे सगळ्या क्वेश्चनचं? हो, मी तेच बोललो आता की एक जे सेशन राहील त्या सेशन मध्ये पहिल्या असाइनमेंट पासनं तर सगळ्या शेवटच्या असाइनमेंट पर्यंत ते सेशन त्याच्यासाठी राहील। शक्यतो जेवढं कठीण पार्ट आहे त्याचं मिळालं तरी चालेल, बाकीचं नाही मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण आपण ते बाकीचं तर नाही, पण आपण सगळे घेणार आहोत आपण। ओके सर। सगळे असाइनमेंट जे दिलेले आहेत त्या प्रत्येक असाइनमेंटचे जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं काय आन्सर आहे, तेच का आलेलं आहे। ओके, याचं आपल्याला ते एक सेशन मध्ये आपले सगळे क्लॅरिफिकेशन होऊन जातील। नंतर तुम्ही जे सोडवत आहात तर ते आपण आपल्या युक्त्या किंवा आपले क्ल्यूज आपण निश्चित सोडवत असतो, ठीक आहे ना। पण नेमकं त्या बुक्स मध्ये किंवा रेफरन्स बुक मध्ये काय त्याचं ऑप्टिमम उत्तर आहे ते का बरं तेच आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक सेशन घेणं आवश्यक आहे। त्याच्यामुळं आपण स्किप नाही करू ते ते सगळ्या प्रकारचे जे असाइनमेंट आहे आपण ते विथ एक्सप्लेनेशन वी टेक अ स्पेशल सेशन ऑन द सेम। ओके, सायलेंट झालं पण छान झालं सर। उमेश सर, हाँ बोलिए सर। डाटा इंटरप्रिटेशन सर एक स्पेशल लेक्चर अरेंज करा सर। ओके ओके हो सर। आपण बघा काही जे टीचर आहेत तर त्याच्यामध्ये मला असे टीचर नाही पाहिजेत की ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रुटफुल सेशन होणार नाही। त्याच्यामध्ये आपल्याला सगळं समजणं महत्वाचं आहे, ठीक आहे। आपल्याकडे चांगल्या सगळे जे आहेत सगळे पीएचडी ला शिकवायसाठी लोक उत्सुक आहेत कोर्स वगैरे एमपॅड साठी, परंतु आपल्याला त्यांचं ऑप्टिमम मिळालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आपण काही सेशन जे आहे ते स्पेशली घेऊ, डेटा इंटरप्रिटेशन साठी सुद्धा घेऊ। मला असं वाटतं मॅडमनी घेतलं, पण थोडंसं घाई का होईना परंतु त्यांनी ते घेतलं आणि आता सध्या त्यांचं वेल प्रिपेअर्ड झालेलं आहे। थोडासा इलेक्ट्रिकचा काही प्रॉब्लेम होता, परंतु डेटा इंटरप्रिटेशन आणि जो भाग आहे तो आपण पूर्ण येणाऱ्या याच्यामध्ये घेऊ। काही मे बी आपले 1-2 दिवस वाढू शकतील असं वाटते, कारण आपल्याला बाकीचे जे आहेत तर ते सगळा तो भाग आपल्याला कव्हर करायचा आहे। जे थिअरॉटिकली जो आहे तो सगळा आपण घेऊन घेऊ। मला असं वाटतं त्याला खूप जास्त वेळ लागत नाही। जो तुमचा एन्व्हायरमेंटचा आहे, ओके, सिलेबस बघितलेला आहे तुम्ही, पाठवला ग्रुपवर, तर एन्व्हायरमेंटचं सेक्शन आहे आणि हायर एज्युकेशनच्या संदर्भामध्ये काही क्वेश्चन जे एक्सपेक्टेड आहेत आणि एन्व्हायरमेंटचे तर ते थिअरॉटिकली क्वेश्चन आहेत आणि ते कशा प्रकारचं काय नेमकं वाचायचं आहे, करंट अफेअर्स कसं वाचायचं आहे, तर त्या संदर्भामध्ये मी स्वतः त्याचं सेशन घेईन। त्याच्यामुळे तो जो भाग आहे फक्त हा जो ज्याला वेळ लागत आहे रिझनिंग आणि न्यूमेरिक ॲबिलिटी साठी, तर ही फक्त आम्ही शिकवलं म्हणून तेवढं होऊन जाईल असं मला अजिबात वाटत नाही। किमान तुम्ही याला प्रॅक्टिस जे आहे तर पूर्ण प्रॅक्टिस करावी। आमचा प्रयत्न आहे की मी काही बुक्स तुम्हाला याच्यावर प्रोव्हाइड केले होते, फक्त त्याचे हे दिलं होतं, परंतु ते पूर्ण पुस्तक आम्ही स्कॅनिंग साठी टाकलेले आहेत। ते जेव्हा पूर्ण स्कॅनिंग होऊन जाईल तर मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषेमध्ये पहिल्या पेपरचे जे बुक्स आहेत ते पहिल्या पेपरचे बुक्स आम्ही तुमच्या मेलवर आणि ग्रुपवर पोस्ट करू। ओके,
आणि त्याशिवाय काही बऱ्याच लोकांचे सेकंड पेपरचा आय थिंक सिलेबस पाठवण्यात आलेला आहे. ओके, ज्यांचा अद्यापपर्यंत मिळालं नाही आहे तर त्या लोकांचं प्रोसेसमध्ये आहे. ओके, त्याच्यामुळं मला इंडिव्हिज्युअली प्लीज रिमाइंडर देता आवडतं की सर मला माझा हे पाठवा म्हणून, पण 24 hours आय एम वर्किंग. ओके, त्याच्यामुळं मी पूर्ण आमच्या सगळ्या सहकारी जे आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्याने मी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याच्यामुळे थोडासा मागे पुढे होईल, परंतु विदिन अ पिरियड आपला जो स्टिप्युलेटेड पिरियड आहे त्या निर्धारित वेळेमध्ये आम्ही तुम्हाला सगळं देण्याचा प्रयत्न करू. एक्सेप्ट काही असे विषय आहेत की त्याच्यासाठी मी बुक्स आवर्जून हे करेल. जिथं आम्हाला मिळालंच नाही, क्वेश्चन बँक मला युनिव्हर्सिटी मधून जी मिळालेली आहे किंवा जे आम्ही प्रोव्हाइड करतो तेवढं मी देण्याचा आवर्जून प्रयत्न करेल. परंतु सगळ्यांना आवाज येतोय? हो सर. येस. ओके, होय सर. मी जे आता सांगतोय नीट आणि काळजीपूर्वक ऐका मी जे सांगतोय. सेकंड पेपर साठी जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसच्या अगदी सुरुवातीला मी लिहिलेलं आहे की कुठल्या युनिव्हर्सिटीच्या कुठल्या ऑर्डिनन्स नुसार तो सिलेबस कशावर आहे ते सगळं मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, त्याच्यामुळं जो आता लाईफ सायन्स सारखे लाईफ सायन्स मध्ये येणारे जे विषय आहेत तर त्या लाईफ सायन्स अंतर्गत अनेक विषय येतात. त्या विषयामध्ये काही विषय जे पीजीला आहेत तो पीजीचा सिलेबस मी बायफर्गेट करून दिलेला आहे. ओके, आणि यावर जे ऑब्जेक्टिव्ह जे क्वेश्चन आहे एमसीक्यू, ते एमसीक्यू क्वेश्चन जे आम्हाला मिळालेले आहेत. ओके, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन काढणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही राहत आणि ते एवढ्या विषयाचं, त्याच्यामुळे आम्ही सगळं हे करत आहोत. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आम्ही जे देऊ तर जरुरी नाही आहे की सरांनी दिलं म्हणजे मी युनिव्हर्सिटीतल्या 6 सेंटरला शिकवतो त्या सरांना सगळं गेसिंग येत असेल किंवा ह्यांच्याकडे काही आलं असेल त्याच्यामुळे हे देत आहे, असं प्लीज हे नका करू. आम्ही तुम्हाला प्रॅक्टिस साठी जे क्वेश्चन देणार आहोत. ओके, म्हणजे तुमच्या सेकंड पेपर साठी जे क्वेश्चन आम्ही देऊ तर तेच क्वेश्चन वाचले सर तुम्ही तर दिले ते आले नाही असं प्लीज आपल्याला करायचं नाहीये. आपण प्रॅक्टिस साठी ते क्वेश्चन देत आहोत, ते तर आपल्याला आवर्जून वाचायचं आहे. तर पीजीच्या सिलेबसवर आधारित असणारे क्वेश्चन्स बेस्ड ऑन युअर पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट आर मोस्ट युजफुल फॉर द एमपॅट एक्झाम फॉर पेपर सेकंड. ओके, पेपर सेकंड करता तुमच्या पीजीच्या कोर्सवर आधारित असणारेच प्रश्न महत्वाचे आहेत. फक्त इथं एक मोठी गडबड होऊ शकते की काही स्टुडंटचं जे पीजी आहे किंवा काही पार्टिसिपेंटचं जे पीजी आहे ते पीजी ओल्ड पॅटर्न मध्ये झालं असणार, काहीच नवीन पॅटर्न मध्ये झाले असणार. त्यांच्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये तशा प्रकारची रचना नसेल, बरोबर. त्याच्यामुळं अशा वेळेस आपल्याला नेमकं काय करायचं आहे की सेकंड पेपर साठी मी मॅक्झिमम जेवढेही संकलन माझ्याकडे आहे तेवढं मी क्वेश्चन बँक तुम्हाला देईल. ते क्वेश्चन बँक फायनल पेपर जेव्हा आपण आपल्या क्लासचा घेऊ सेकंड पेपर त्यावेळेस आम्ही जे दिलेले क्वेश्चन आहेत ते आवर्जून वाचायचे आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन नेटसेटला जो पेपर असतो त्या नेटसेटचे पेपर वाचतानाही आपल्याला कालावधी तुम्हाला कमी आहे. टाइम पिरियड इज व्हेरी लिमिटेड फॉर एमपॅट एक्झाम बिकॉज आय थिंक युनिव्हर्सिटी शेड्यूल वेल ऑर्गनाइज. त्यांनी आमच्याकडे म्हणजे सगळ्या सेंटरकडे विचारणा केली. ज्या सेंटरला कॉम्प्युटराइजची फॅसिलिटी आहे त्या सेंटरकडनं त्यांनी डेटा कलेक्ट केलेला आहे कालच्या तारखेमध्ये. आणि युनिव्हर्सिटीचे जे आदरणीय मानकर सर आहेत किंवा मालधुरे मॅडम आहेत ते नेहमी माझ्या आणि आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यावरून मला असं म्हणायचं आहे की आपल्याला खूप मोठा कालावधी नाही आहे. त्याच्यामुळं हा सगळा जो ऑक्टोबर महिना आहे हा ऑक्टोबर महिना प्लीज तुम्हाला सगळे वर कामं असतील ते सगळे कामं बाजूला ठेवा असं नाही म्हणायचं आहे, परंतु या अभ्यासाला तुम्ही वेळ काढा आणि जेणेकरून तुम्हाला आपल्याला हा आपल्या क्लासचा रिझल्ट लावायचा आहे, मतलब तुमचा रिझल्ट लावायचा आहे. त्याच्यामुळं सेकंड पेपर साठी आतापासून रीडिंग सुरू करून द्या. मी फार फास्ट वर्क करतोय, खूप जास्त वर्क तुमच्यासाठी करतो. तुमचे जे फीज जमा केली आहे त्या फी साठी फीचं पूर्ण मोबदला देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. ओके, बाकीचे ज्या सूचना आहेत त्या आपण ग्रुपवर देऊ. आणि ज्यांची मेल आयडी अजूनही मला मिळाले नाही आहे त्यांनी प्लीज मेल आयडी करेक्ट करून द्या. आणि जे नवीन जुड़लेले आहेत हो सकता है जो कैंडिडेट अभी जुड़े हो गए उनको अपडेट नहीं है, किसी को
पता नहीं तो उनके लिए भी हम दोबारा शेयर करेंगे और उनके मेल पे भी हम हमारा जो सभी स्टडी मटेरियल है वो पोस्ट करेंगे. थँक यू टू ऑल पार्टिसिपेंट. आज आपण जे आहे Thank you very much, sir. घेण्याचा प्रयत्न केला. ओके, नेक्स्ट सेशनला ते सगळे सेशन जे आहे ते याच्या शेड्यूल नुसार होतील. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर. धन्यवाद. सर व्हेरी नाईस सर. धन्यवाद सर. खूपच छान सर. खूपच छान. व्हेरी नाईस अतिशय सुंदर सर. छान. थँक्यू सर. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर. खूप सारा कन्सेप्ट Really appreciable, sir. No, I'm पार्ट ऑफ मी तुमच्यासारखाच आहो. म्हणजे हे नाही आहे, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं. ओके, शांततेत आणि छान झाला सर. थँक्यू सर सर. आज सायलेंट झाला पण खूपच छान झालं सर. ओके, थँक्यू. ठीक आहे, आपण इथं आजचं सेशन जे आहे ते ओव्हर करतोय. नेक्स्ट सेशनचं डिटेल आणि पॉइंट्स आपल्याला याच्यामध्ये मिळतील. प्लीज चेक युअर मेल. आपले मेल चेक करा. त्या मेलवर आम्ही फर्स्ट सेशन पासून आतापर्यंतचे व्हिडिओज टाकलेले आहेत. ओके, ते सगळे व्हिडिओ लिंक तुमच्यापर्यंत आले असतील असं आम्ही अजून करतोय. आणि दुसरं महत्वाचं की आम्ही हे असाइनमेंट सुद्धा दिले, त्याची लिंक दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही चेक करा. मेल आला नसेल तर मेल चुकीचा होऊ शकतो किंवा स्पॅम मध्ये चेक करा. ओके, आणि मला रिमाइंडर देता आवर्जून माझे पेपर्स आले नाही, परंतु माझा पूर्ण प्रयत्न आहे की तुमचा मेसेज येऊ अगर नाही मला पूर्ण ते आम्हाला द्यायचा आहे. थँक्यू. सर एक मिनिट फक्त. सिरीज मध्ये सर फ्रॅक्शनचे येतात का प्रॉब्लेम? मॅडम ते सगळे होतील आपल्या याच्यामध्ये. अच्छा, तर येतात ना सर फ्रॅक्शनचे पण? बघा आता सगळे येतात काय. तुम्ही जर युनिव्हर्सिटीचा सिलेबस पाहिला तर तुम्हाला अभ्यासच करता येणार नाही असा तो सिलेबस त्यांनी दिलेला आहे. अच्छा, पाहिला असेल तर. त्याच्यामुळं त्यांनी इव्हन हे नाही सांगितलं की हेच असे क्वेश्चन, त्याच्यावर डिपेंड आहेत की जे क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ठीक आहे. परंतु जे आम्ही जे ऑब्जेक्टिव्ह देत आहोत किंवा त्याच्या आधारावर येतील तेच येतील असं नाही. बरं, ठीक तर आहे. मला क्लिअर. थँक्यू सर. ओके. ओके एवरीवन, बहुत अच्छा लगा. आज का सेशन बहुत अच्छे से हुआ है. थैंक यू वेरी मच फॉर योर कोऑर्डिनेशन एंड कोऑपरेशन, एंड वी आर प्रोवाइडिंग यू द नोट्स एंड फॉर द डिटेल एज ऑन व्हाट्सएप एंड मेल. ओके, आपको सारी चीजें मेल के द्वारा और व्हाट्सएप के द्वारा मिल जाएगी. सो थैंक यू वेरी मच फॉर स्पेंडिंग अ टाइम विद अस. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. Okay. Everyone, please leave the class. Those who don't have a requirement, any question. We are trying our best कि जल्दी हो जाएगी क्लासेस, बिकॉज आज के सेशन में थोड़ा सा टेक्निकल इश्यूज आ गए थे, इसीलिए आज क्लास थोड़ा लेट हो गया था. नॉट एन इश्यू. हाँ, कल से हम ज्यादा जल्दी करेंगे. ओके. मैडम मुझे डिलीट किया गया है गलती से. अच्छा, कोई इश्यू नहीं है. देख लेते हैं किस पे ग्रुप पे है, व्हाट्सएप ग्रुप पे. या ग्रुपला हे केलाय सर. कोई इश्यू नहीं है. आप एक काम कीजिए, सर को मैसेज कर दीजिए, वो आपको ऐड कर देंगे. कर दिया मैडम. ओके. थैंक यू मैडम. मोस्ट वेलकम. ओके. लीव करतोय मीटिंग. ओके. ओके सर.